सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की। छत्रपती संभाजीनगर येथील बजाजनगर येथे श्रीकृष्ण मंदिर ट्रस्ट व सर्वज्ञ सेवा वास्तविक मंडळाच्या वतीनं हे आपण जे सत्संग सुरू केलेले 8 तारखेपासून आज 12 तारीख आहे, त्यातलं 5व्या दिवसाचा शेवटचा सत्र आहे। आपण गेली 8 तारखेपासून परमेश्वराने सांगितले नित्य व अनादीचे 4 पदार्थ, त्यातली देवता पदार्थाचं चिंतन करत आहोत। ह्या देवता पदार्थाच्या संदर्भात आपल्या बऱ्याच कुशंका आहे, भ्रम आहे, भीती आहे, परंतु सिद्धांत ज्यावेळेस आपण समजून घेतो, जाणून घेतो, ते भ्रम, ती भीती आपल्या मनातून आपोआपच निघून जाते आणि जायला पाहिजे। त्याच्यासाठीच परमेश्वराने आपल्याला देवता वर्ग सविस्तरपणे समजून सांगितलेला आहे का ती देवताची लांबी, रुंदी, खोली, अधिकार, व्याप्ती, ते काय करू शकतात, काय करू शकत नाही, हे सर्व सांगितलेलं आहे। हे का सांगितलं आहे की आपल्या मनातली भीती निघून जावी। भय आपला अष्ट स्वभावातला एक स्वभाव आहे। तो भय आपण जर आपला ज्ञानानेच जाऊ शकतो आणि तो ज्ञानाने जावा म्हणून परमेश्वरांनी आपल्याला देवता पदार्थ सविस्तरपणे सांगितलेला आहे। तसा बघितला तर देवता पदार्थ समजून घ्यायचा, जाणून घ्यायचा, जे आज आपण शेवटच्या दिवसापर्यंत समजून घेणार आहे, त्याच्या व्यतिरिक्त ही देवता पदार्थामध्ये खूप काही आहे। भविष्यात कधीतरी तो आपण कव्हर पण करू, खूप काही आहे, अजूनही आहे। याचा अर्थ आपण जिथपर्यंत जाणार आहोत तेवढाच आहे असं समजू नये, कारण तो खूप मोठा आहे। त्यातलाही व्हेरी IMP आपल्याला जेवढी झेपेल, जेवढा गरजेचा आहे तेवढाच सांगितलेला आहे आणि त्यातही आपण मोजकंच बघणार आहोत का आपल्या डोक्यामध्ये गैरसमज, कन्फ्युजन, संभ्रमावस्था येऊ नये म्हणून जे जे गरजेचं आहे तितकं आपण घेण्याचा प्रयत्न करतो। परमेश्वराच्या अवताराला, अवतार कार्याला, जी उद्धारण्याला जसे सिद्धांत आहे, तत्व आहे, तत्वज्ञान आहे, तसंच देवतेचं तत्वज्ञान पण येतं आणि तेच आपण अभ्यासतो आहोत। तत्वज्ञान हे आपल्याला धर्माला लावतं, आपल्या हिताच्या अनुषंगाने विचार करायला लावतं, जीवन जगायला शिकवतं। जीवन जगण्याचे तत्वज्ञान असतं, परमेश्वर भक्तीचं तत्वज्ञान असतं, तसंच देवता वर्गाचं तत्वज्ञान आहे, जीवाचं तत्वज्ञान आहे, प्रपंचाचं तत्वज्ञान आहे। मागच्या वेळेस आपण जीवाचं तत्वज्ञान बघितलं होतं, आता देवतेचं तत्वज्ञान बघतोय। ज्याप्रमाणे परमेश्वर सृष्टीमध्ये अवतार घेतात हे सिद्धांत आहे, परंतु अवतार घेतात मग नुसतेच येतात, उठतात आणि आले असं होतं का? नाही, मायापूर घेऊनच येतात। मायापुराव्यतिरिक्त परमेश्वर अवतार घेत नाही, काहीतरी उद्देश आहे। जी कन्वेचे जीव आहे त्यांच्यापर्यंत जाणं, त्यांना त्यांचा अधिकार, योग्यता, पात्रता बघून त्यांना जे जे देण्याचं आहे ते देणं, जीव उद्धारण्याचं व्यसन स्वीकारून त्यांना योग्य बनवणं, त्या योग्यतेत त्या जीवाला योग्यता निर्माण करून प्राप्तीला नेणं, हे परमेश्वराचं अवतार कार्याचा सिद्धांत आहे, अवतार कार्याचं तत्वज्ञान। तसं देवतेचं तत्वज्ञान आहे। देवतासुद्धा अव्यक्त स्वरूपातून ब्रह्मांडास्ताच्या माध्यमातून येतात, सामर्थ्य असल्यामुळे सामर्थ्याने येतात। त्या ब्रह्मांडास्ता विग्रहाच्या माध्यमातून येतात, विग्रह क्रीडतात, त्या पद्धतीनं त्यांची धार्मिकता, त्यांचा धर्म ते स्थापन करत असतात। हे तत्वज्ञान जेव्हा आपल्याला समजून घेऊ तेव्हा आपल्या डोक्यातले जे शंका आहे, गैरसमज आहे, ते आपोआप निघून जातात। आपण सकाळी बघितलं आणि जाता जाता शेवटचा थोडासा त्या विषयाला स्पर्श केला, तुमच्या मनातल्या शंका निर्माण केल्या तुम्ही का जर देवता अशा येतात तर मग कोणाच्या जीवनामध्ये येतात का? देवता लागतात, कोपतात असं आपण बघत आलो, ऐकत आलो, त्यामुळे भीती पण निर्माण झालेली आहे आपल्या मनामध्ये। देवतेची हवा येते असं आपण ऐकलेलं असतं, दत्ताची हवा आली, देवीची हवा आली, देवतेची हवा आली असं आपण म्हणतो। आणि हे सिद्धांताच्या अनुषंगाने जेव्हा आपण अभ्यासू, समजून घेऊ, याला कोणत्याही प्रकारचं प्रमाण नाही। जसा परमेश्वर येतो त्याला एक सिस्टम आहे, तशी देवतेला सुद्धा सिस्टम आहे। ते बी उठले सुटले, कोणाच्या मनात गेले, कोणाच्या शरीरात गेले आणि कार्याला लागले असं होत नसतं। ही देवीची हवा येणं, देवतेची हवा येणं हे भ्रामक कल्पना आहे। कोणत्याही प्रकारचा त्याला तात्विक दृष्टिकोनातून आधार नाही, प्रमाण नाही।
ही एक गैरसमज, त्याचप्रमाणे अंधश्रद्धा समाजामध्ये पसरलेली आहे आणि हे आपण बघतो आणि त्या बघण्यातून कितीतरी लोक त्याला बळी पडतात आणि ते त्यांचा उपभोग घेत असतात. तो त्यांचा सुखाचा, त्यांच्या व्यवसायाचा एक भाग असतो. परंतु इथं कोणी जात नाही. हे जे कनिष्ठ विचाराचे लोक असतात ते इथं आकर्षित होतात. मध्यम लोक जे आहे विचाराचे लोक ते आकर्षित होतात. परंतु जे बौद्धिक आहे, जे श्रेष्ठ विचाराचे आहे, ते मात्र त्याच्या बुद्धीला हे पटतच नाही. ते म्हणते असं शक्यच नाही, असं होऊ शकत. कनिष्ठ का तर त्यांना त्यातलं नाही नॉलेजच नसतं, माहीतच नसतं. एक स्वार्थ असतो. आपल्या जीवनामध्ये सुख मिळावेत, काहीतरी संकट येतात, अडचणी येतात, मग कोणीतरी त्याला डोक्यात घातलेलं असतं म्हणून तो जातो. मध्यम, त्याला सांसारिक सुखाची अभिलाषा असते, प्राप्ती असते, इच्छा असते म्हणून तो जातो. परंतु श्रेष्ठ असतो तो बुद्धीच्या कसावरती ह्या गोष्टी चेक करण्याचा प्रयत्न करतो की असं असू शकतं का, असं होऊ शकतं का, असं काहीच नसतं. आणि अशा जीवाच्या संपर्कात मी हेतुपुरस्कर काही एक प्रयोग, एक माहिती, एक नॉलेज म्हणून गेलेलो आहे. त्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. एक व्यक्ती, तुम्ही आजही पेपरमध्ये जर वाचलं तर छोट्या जाहिरातींमध्ये बंगाली बाबा म्हणून जाहिराती वाचतात का नाही तुम्ही? बंगाली बाबा बघा, आहे की नाही? साऱ्या बाबा लोकांचे नाव बंगाली बाबाच असतात. XYZ काहीतरी लावलेलं असतं आणि बंगाली बाबा असतं, जाहिरात असते. त्याच्यामध्ये मग काय गुप्तधन शोधणं, आहे की नाही, घरामध्ये अडचणी, प्रेमामध्ये अनसक्सेस, असं काहीतरी दिलेलं राहतं का ज्याच्याने सर्व माणसं कन्फ्युजन राहतात, सर्व ट्रेसमध्ये राहतात. आणि खाली रामबाण उपाय जाहिरात देतात, फोन देतात, विशिष्ट हॉटेलवरती रूम घेऊन ते राहतात. तुम्ही बी कोणीतरी गेला असेल, गेलं का कोणी हात वर करा, सहजच एक नॉलेज म्हणून अनुभव. आम्ही राहतो तिथं एक गाव आहे. ठीक आहे, ठीक. हां, त्या गेस्ट हाऊसला. बरं, ते भाड्याने रूम घेतात. तुम्ही कधीतरी अनुभव म्हणून जायचं. मी अनुभव म्हणून गेलेलो आहे आणि मला एक असा अनुभव आला की मी जेव्हा व्यवसाय करायचं तेव्हा माझी ॲडव्हर्टायझिंग एजन्सी पण होती. मी भरपूर उपद्याप केलेले ना, उपद्याप करून मग हा उपद्याप करायला आलेलो आहे. त्याच्यामुळं तिकडं खेटाखेटीची सवय असल्यामुळे इकडं मी खेटायचं काम एकदम सोपं होऊन जातं माझं. मी ॲडव्हर्टायझिंग एजन्सी होती माझी आणि माझं ऑफिस होतं. त्याच्यासमोरच एक हॉटेल पॅराडाईज म्हणून हॉटेल होतं. तिथं ते एक बंगाली बाबा आले. त्यांनी त्या मालकाला विचारलं की मला पेपरला जाहिरात द्यायची आहे, तर ते सर्व त्या एरियातले मला ओळखतात. आहे म्हणे, असं इथं समोर ऑफिस आहे, जा म्हणे, तिथं तुमचं काम होऊन जाईल. ते आले. मग त्यांनी सर्व सांगितलं. दिसायला अत्यंत सर्वसाधारण माणूस, सफेद कपडे, हे ते. म्हणे बाबा कोण? म्हणे मीच बाबा. असं आहे का? म्हणलं ठीक आहे, काय करा, आपल्याला काय करायचं, बिझनेसशी कनेक्टेड. मग त्यांनी डायरेक्ट 1 महिन्याचं पॅकेज देऊन टाकलं मला, पैसे पण ॲडव्हान्स लगेच. एवढी जाहिरात, एवढी किंमत, काय डिस्काउंट द्या, काय करायचं ते ठरलं डील. पण त्याची आट काय होती, त्या 2-4 दिवसाचे पैसे मी देत राहील, एकाच वेळेस देणार नाही. आता हे 5 दिवसाचे घ्या, मग तुम्ही काय करा, पुढच्या 5 दिवसाचे घ्यायला कोणाला तरी पाठवा, तुम्ही येत चला. म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही. अशा पद्धतीनं तो त्याचा व्यवसाय चालू झाला. नंतर मग मी म्हटलं चला आपणच जाऊन येणार, काय नेमकं. त्यांनी माझ्यावर प्रयोग करण्याचा प्रयत्न करा. आओ शेठजी, बैठो क्या प्रॉब्लेम आहे, सॉल्व कर देंगे, ऐसा करेंगे, वैसा करेंगे. म्हणलं आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. म्हटलं तुमचाच काही प्रॉब्लेम असेल तर सांगा. म्हटलं तो जेव्हा आला त्याला मी गीता पण प्रेझेंट दिली होती, त्याला समजून पण सांगितलं होतं. तो हसला आणि तो मला म्हटला आप बहुत चाणक्य है, आप बहुत बुद्धिवान है, आपको ये चलेगा ही नाही बोले. पण जेव्हा त्याच्याकडे गेलो त्याला वाटलं आलं का काय गिऱ्हाईक. मी त्याच्या रूममध्ये गेलो. रूममध्ये सर्व अंधार आणि सारे फोटो लावलेले, सर्व देवतेचे, आपल्या देवतेचे, त्यांच्या देवतेचे. तो मुस्लिम होता, परंतु मग ते सर्वच ख्रिश्चन, मुस्लिम सर्व ते फोटो लावून एक असं पडदा टाकून मग बाहेर एक माणूस बसलेला. मग तो आल्यानंतर मग तो फी घेणार त्या आतमध्ये. तर तुम्हाला सांगण्याचा अनुभव का सांगतोय का हे होतंय म्हणून याच्यातून आपण डोक्यातून बाहेर पडलो पाहिजे. तर त्याचा तो व्यवसाय अत्यंत जोरात चालायचा. दररोजचे भरपूर गिऱ्हाईक असायचे, त्यात मुली असायच्या, लेडीज असायचे, जेंट्स असायचे, शेतकरी असायचे, व्यावसायिक असायचे, सर्व प्रकारचे लोक असायचे. आणि
कसा आलं गिराईक त्याच्यानुसार मग 500 रुपये फी आणि मग सोल्युशननुसार मग 5,000 10,000 कधी कधी 50,000 त्यांनी मला सर्व सांगितलं. पैसा भरपूर कमवायचे लोक येतात स्वतःहून ॲडव्हर्टायझिंग पाहून ऐकून. तर मी ते सर्व बघितलं आणि त्यांनी सांगितलं की पश्चिम बंगालमध्ये आमचं एक गावच आहे आणि पूर्ण लोकांचा हाच व्यवसाय बिझनेस हाच आहे म्हटले. आम्ही आता इथून उठून मग नाशिक रोडला जाऊ, त्या एरियातून तिकडं जाऊ, तो तिकडं जाऊ, मग कोणी संभाजीनगर जायचे, सारे जिल्हे आम्हाला ज्ञात आहे, हॉटेलं माहिती आहे, इथं आम्ही बऱ्याच वेळा येऊन गेलेलो आहे. अशा पद्धतीनं व्यवसाय. योगायोगाने काय झालं का ती जाहिरात बघून अंधश्रद्धा निर्मूलनाचे काही कार्यकर्ते त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट केली का तुमच्या समोर तुमच्या शेजारी, तिथंच पोलीस स्टेशन होतं, तुमच्या शेजारी हे चाललं आहे आणि तुम्ही काय करताय. आणि मग पोलीस लोक तिथं 2 पोलीस गेले काय नेमकं बघायला. तर आता त्या पोलिसांनी विचारलं की इथं तुझं कोण आहे काय आहे. पोलिसांना काय त्यांच्या पद्धतीनं कारवाई सुरू केली. त्यांनी मला लगेच फोन केला, सेठ कुछ भी करो लेकिन प्रॉब्लेम आया है पोलीस स्टेशन में आ जाओ. तर ठीक आहे काय असेल जाऊ म्हटलं. ते अंधश्रद्धा निर्मूलन व्हायला आपले विचार जुळतात आहे, त्याच्यामुळं मी बी त्यांना विचारलं. त्याने असं म्हणलं मी ॲडव्हर्टायझिंग करतो. तर या पोलिसांना तुमची ओळख यांनी सांगितली. म्हटलं काही ओळख नाही आहे, माझा बिझनेस आहे, मी प्रेस रिपोर्टर पण आहे आणि त्याच्यामुळे तो आला, त्यांनी जाहिरात दिली आणि एवढीच ओळख, याच्या व्यतिरिक्त काही ओळख नाही म्हटलं. तर त्यांनी मला बाजूला घेतलं गुपचूप तेवढ्या गडबडीतसुद्धा. तोने एक काम करो खाली, ऑफिस का लड़का आहे वो भेजो. त्यांनी सांगितलं की बाबा त्या हाफिजचा तुमचा जो मुलगा आहे त्याला गुपचूप फोन करा आणि ताबडतोब माझ्या हॉटेलला पाठवा. रूममध्ये गेल्यानंतर तिथं 2 बॉटल आहे म्हणे, त्या बॉटल फक्त घेऊन जायला सांगा म्हणे. म्हटलं काय प्रकार आहे. म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही. तो हातपाय पडायला लागला. मग मी ऑफिसच्या मुलाला फोन केला, म्हटलं जा अशा अशा ठिकाणी. त्यांनी त्याच्या माणसाला फोन केला काय त्यांच्याकडे त्या बॉटल आहे ते देऊन टाका. म्हटलं आता याचं काय गौड बंगाल आहे, आपल्याला गुड काय हे आपल्याला समजेल कळेल तरी. तो घेऊन आला. मग पोलिसांना मी बोललो तुमच्या पद्धतीनं काय कारवाई करायची करा म्हटलं. एक स्पष्ट आहे म्हटलं का यांनी काही दवंडी पिटवली नाही, जाहिरात दिली, लोक स्वतःहून येतात, यांनी कोणाला फसवलं नाही, कोणीची कंप्लेंट आलेली नाही, यांनी फक्त तक्रार केलेली चुकीचं असेल त्याच्यावर कारवाई करा, अन्यथा कशाला त्रास देता म्हटलं. आणि मग ते पोलीस गेले, त्यांनी सर्व झडती घेतली. त्यांना काही तिथं दिसलं नाही, फक्त फोटो बिटो हे ते काहीतरी दिसलं, पुस्तकं वया काय असेल ते, तिथं काही दिसलं नाही असं संशयास्पद. ते पण आले त्या. मग ते अंधश्रद्धा निर्मूलनवाले काय म्हटले का ह्या एरियातून निघून जाय म्हणे, बाकी आम्हाला काही नाही. त्याला म्हटलं ठीक आहे, यांनी आता 1 महिना बुक केलेली आहे, 15-20 दिवस झालेलेचे, 7-8 दिवस राहू द्या, हा जाईल निघून. म्हटलं आपण कशाला बिझनेस बुडवायचा आहे की नाही. तर मग तो गेल्यानंतर त्याला पोलिसांना समजून सांगितलं. पोलिसांना म्हणलं घ्या काय घ्यायचं ते आणि द्या सोडून, काय आता याच्यात. त्यांनी काय करायचं ते केलं. 5-10 हजार रुपये त्याला मी घेऊन ऑफिसला आणले. बॉटल कशाचे एवढे सांग. त्याच्यात ॲसिडचा प्रकार काहीतरी होता आणि ते काय करायचे, जसं आपण नोटा चिटकवण्यासाठी चेक करण्यासाठी पाणी टाकतो बघा, तसं ते त्यांनी त्याच्यामध्ये बुडवायचं बोट आणि कोणी आलं का त्या कपाळाला लावायचे. समोरच्याला ते ॲसिड काय असेल केमिकल ते लागल्यानंतर अशी गुंगी यायची आणि एकाग्र व्हायचं, अरे बाबामध्ये काहीतरी पॉवर आहे, शक्ती आहे, एकाग्र व्हायचे. आणि मग हिप्नॉटिझम टाईप ते काहीतरी त्याला करायचे, त्याच्याकडून जेवढे पैसे काढते ते तेवढे करायचे, त्याला उपाय सांगायचे. की त्यांनी सांगितलं इसमें कुछ रहता है नाही, अशी विद्या असं काही नसतं. आता स्वामी श्री चक्रधरांनी आपल्याला सांगितलं मनी मंत्र आहे की नाही, असं काहीतरी आहे म्हणले, परंतु त्याला कोणत्या प्रकारचं अंगठ्या हे ते. कलियुगात विद्यावंत न वर्तती, विद्याच नाही आहे, परंतु या छोट्या मोठ्या पश्चिम बंगालमध्ये अशा गोष्टी असतात. त्याच्यावरती आपल्या सत्संगामध्ये बरंच मी निरूपण केलेलं आहे ते वचनाच्या माध्यमातून. तर ह्या ज्या गोष्टी आहे हे सर्व हातचालाखी असते, भामटेपणा असतो. तसे कोणत्या तरी देवता कोणाच्या तरी शरीरात घुसतील, हवा येईल, मग काही सांगेल, असं काही नाही. पण कधी कधी त्याची पॉझिटिव्ह रिपोर्ट भेटतो. आता 15 दिवसापूर्वी एक पॉझिटिव्ह रिपोर्ट मला भेटला. कळवणमध्ये एक व्यक्ती, तिथं मांडलिक मंदिर आहे आपलं, एकमुखी दत्ताचं मंदिर असं म्हणून तिथं फेमस आहे, मानव संप्रदायाचं असं पण नाही, एकमुखी दत्त म्हणून. ती व्यक्ती तिथं जायची. आता तिथं एका व्यक्तीच्या शरीरात म्हणे दत्ताची हवा येते दर गुरुवारी, सारी गर्दी तिथं. आता यांनी गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझी परिस्थिती गरिबीची असं आहे तसं आहे. त्यांनी त्याला सांगितलं तू दशक्रियेचं खात नको जाऊ,
तू इकडं जाऊ, म्हणजे जे आपण मानव संप्रदायिक जे नियम पाळता शक्यतो, वास्तुशांतीचं खायचं नाही, कोणत्या देवतेला जायचं नाही, प्रसाद घ्यायचं, ते त्यांनी नियम त्याला सांगितले आणि त्यांनी ते पाळले पण. आणि त्यांनी त्या हवेत येऊन म्हणे पुढच्या वेळेस ये, तुला मग मी मंत्र दिले म्हणे. मग ते मंत्र पण दिले. ते मंत्र कोणते होते माहिती आहे? श्रीकृष्ण चरण शरण, श्री दत्तात्रय प्रभू चरण शरण, असे आपले जे नामं होते, परंतु ते वेगळ्या पद्धतीचे ते नामं पण दिले, त्या कागदावर लिहून दिले. आणि याचं जप करायचा म्हणे आणि कुठं जायचं नाही, काही करायचं नाही, कोणत्या देवतेची भक्ती करायची नाही, काहीच नाही. एक मुखी दत्ताचा फोटो त्यांनी दिला, त्यांनी काय पैसे घ्यायचे घेतले आणि ते करायला लागला. आणि त्यांनी सांगितलं 12 वर्षानंतर तुला योग्य असा गुरु भेटेल म्हणे, असं त्यांनी त्याला सांगितलं. कालांतराने या व्यसनातून बाहेर पडला, कर्मकांडातून बाहेर पडला, अंधश्रद्धेतून बाहेर पडला. एकच दत्तात्रय प्रभू म्हणजे ती नामं, त्याच्यावर त्याची निष्ठा बसली, त्याची प्रगती झाली. हॉटेल आज व्यवस्थित वेल सेटल झाला. आणि 10-12 वर्ष निघून गेले, ती जी हवा येते तो माणूसही मरून गेला. नंतर योगायोगाने यूट्यूबवरती आपले सत्संग ऐकले त्यांनी आणि तो शोधत दरीला आला. त्याची सारी स्टोरी ऐकली त्यांनी. तो कागद मला दाखवला नव्हता. मग त्याला समजून सांगितलं की तू जे करतोय ना ती परमेश्वर भक्तीच करतोय, फक्त तुला नाम भेटलेले नाही आहे, स्मरण करत नाही, करता येत नाही, त्या सिस्टममध्ये तुला प्रवेश करावा लागेल. म्हणजे चालेल, मी करायला तयार आहे. मग मी प्रार्थना करून म्हणून घेतली, माझ्या स्टाईलने त्याला उपदेश दिला. उपदेश दिल्यानंतर जे नामं त्याने ऐकले ना, तेव्हा त्याला जरा ट्यूब पेटली. म्हणे बाबा एक दाखवायचं आहे तुम्हाला. त्यांनी वही आणली, त्या वहीने कागद काढला, तो कागद मला दिला. ज्या माणसाच्या अंगात हवा यायची, जो मेला होता, त्यांनी त्याच्या हस्ताक्षरात लिहून दिलं होते 5 नामं आणि खाली नियम लिहिले होते. कोणत्याही ठिकाणी जाऊन प्रसाद खायचा नाही, कुठं जेवायचं नाही, दशक्रियेचं खायचं नाही, असे काही नियम दिले होते 2, 4, 5, 10. आणि त्यांनी ते इमानीद्वारे पाळले होते. जे आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे का, त्याला त्यांनी अनेकांना सांगितलं असेल यदा कदाचित, आणि ते लागलेले असतील कोण कुठं. संयोग योग साह्य माया करते बरोबर. त्यांनी त्याच्या डोक्यात एकच होतं, 12 वर्षानंतर गुरु भेटेल, 12 वर्षानंतर गुरु. तो 12 वर्ष जायची वाट पाहत होता आणि तो शोधत पण होता. मग 12 वर्ष होऊन गेले, शोधत होता. त्याचे बरेच साधू संतांची संबंध आले, महान व संप्रदायाचे नाही, याचे त्याचे. तो म्हटले मी चर्चा करायचं पण मला पटतच नव्हतं. पण जेव्हा ते यूट्यूबवरती तुमचे काही सत्संग ऐकले आणि मला थोडंसं असं टच झालं, बघा देवाला कुठून कसं कोणाला आणायचं, देव किती फॉलो करतात, त्याला कुठून फॉलो करत होते. म्हणून आपल्यालासुद्धा देवाने फॉलो करत इथपर्यंत आलेलं आहे. तर सांगण्याचं तात्पर्य का अंगात येणं, हे जे भूत लागणं, हे असं काही नसतं. भूत कोणाला लागतं? ज्याच्याकडून पूर्वकर्मामध्ये पूर्वजन्मामध्ये हिंसा झालेली, ज्या व्यक्तीची, त्या व्यक्तीची हिंसा झाली असेल तो भूत योनीत गेला. तो भूत योनीत गेला. जर लागले पण असेल तर ते भूत ही एक सुद्धा सृष्टी आहे, भूत सृष्टी असते जशी आपली सृष्टी आहे. ते आजही आहे, ते कोणालाही त्रास देत नाही. ते त्यांचं ती भोग योनी आहे ना, ती नरक योनी. भूत ही सुद्धा नरक योनी आहे. आणि आपल्या 13 विधी नरकामध्ये ते आहे ग्रहत्व, आहे की नाही. तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या ते त्यांचं करतात. ते कोणाला त्रास देत नाही, काही विषयच नाही, काहीच प्रॉब्लेम नसतो. ते त्यांच्या सृष्टीमध्ये असतात. परंतु असं काही झालेलं असेल ऋणानुबंध संबंध, तर ते लागतात. आणि त्याची आपल्याकडं लीळाचरित्रामध्ये लीळा आहे, प्रमाण आहे, त्या प्रमाणातून आपण ते घ्यायचं असतं. परंतु हे कोणाला होतं हा सिद्धांत झाला, ज्याला बोध झाला, ज्यांनी परमेश्वर भक्तीला लागले, त्याला कधीच होत नाही. म्हणजे तुम्हाला आता कधीच भूत लागणार नाही. भूतांना कुठं भूत लागतात का? त्याच्यामुळे तुम्हाला भूत लागणार नाही, लक्षात घ्या. पण याचा अर्थ भूत नाही लागणार, मग कुठे जायचं, कधी जायचं नाही. वेळ अवेळ सुवेळ देवाने पाळायला लावली. निर्णय आपल्याला देवाने दिलेले आहे, नियम पाळायला लावले, त्या याच्यात राहायचं. देवता काहीच करत नाही म्हणून कुठे जायचं, काही असं काम करायचं नाही. आपलं काम भलं, आपण भलं, आपला रस्ता भला, बाकी डोकं लावायचं काम करायचं नाही. त्याच्यामुळे तुमच्या केसाला धक्का लागणार नाही. त्याच्यामुळे असं कोणालाही ते लागत नसतं. आणि आपल्याला तर विषयच नाही. देवतेला कळतं हा कोण आहे, त्या भूताला कळणार. भूतालासुद्धा त्रिकाळ असतं, त्या भूताला कळणार नाही का? त्याच्यामुळं त्यांच्यापासून कोणत्या प्रकारची भीती नसते. हे पहिल्यातून डोक्यातून काढून टाका. कोणाच्या अंगात येतं, कोणाला हे येतं, कोणाला येतं. आपल्याकडं ते तरी बरं आहे. महानुभावांमध्ये अजून महानुभावांच्या कोणाच्या अंगात आले नाही. दत्तात्रय प्रभू, चक्रधर प्रभू आले नाही. परंतु आहे नाशिकला दिंडुरीमध्ये अशी एक बाई आहे, मी गेलो नाही पण ऐकेले, म्हणे चक्रधर स्वामी अंगात येतात म्हणे. तर ते एक व्यवसाय आहे, धंदा आहे. आणि ते जे माणसं हे करतात ना, ते अत्यंत हुशार असतात, कुशाग्र बुद्धीचे असतात. का समोरचा माणूस, त्याची मानसिकता, त्याला थोडंसं बायांगांचं नॉलेज असतं, जे चारापट्टी
आणि त्याला बरोबर ते त्या हुशारीनं गुंडाळण्याचं काम करतात. तुम्ही हुशार असल्यामुळे तुम्हाला कोणीच गुंडाळणार नाही, हे 100%. महानुभावांनी साऱ्यांना गुंडाळायला पाहिजे, पण महानुभावांना कोणीच गुंडाळायचं नाही, कारण सर्व तत्त्वज्ञान आहे. त्याच्यामुळे हे डोक्यातून काढून टाका आणि मनात भीतू काढून टाका. आपण देवता वर्ग पाहत असताना देवतेच्या अनुषंगाने जे जे मनात प्रश्न आहे, शंका आहे, त्या सर्व क्लिअर झाल्या पाहिजे. भीती अजिबात राहिली नाही पाहिजे. त्या अनुषंगाने हे आपण विवेचन केलं. सकाळी आपण डायरेक्ट देवता जे थोवे आहे ते बघतोय आणि सकाळी कर्मभूमीची देवता, कर्मभूमीची थवा आपण बघितला. त्याच्यानंतर आहे अष्टदेवीनी देवता, ती आपण थोड्या अनुषंगाने बघितलेलं आहे, परंतु त्याचा आपण रिपीट करू. तर कर्मभूमीतील देवतांच्या ब्रह्मांडस्थाप्रमाणेच अष्टदेवीनी देवतासुद्धा देवतांच्या ब्रह्मांडस्थात निश्चित असे कोणतेही निवास नाही. यांना कर्मभूमीच्या देवतेला निश्चित असं निवास नाही आहे, पण त्या राहतात कुठे सांगितलं तसं. अष्टदेवीच्या देवतेलाही निवास नाही, स्थान नाही, जागा नाही. त्या किती आहे, त्यांची संख्या किती आहे? 13 कोटी. आणि त्यांचं स्वरूप मर्यादा किती आहे? 500चे 10%, 5000. असे पैसे दिले तर पटकन सांगता येईल. 5000 योजन आहे त्यांच्या स्वरूप मर्यादा, हे लक्षात घ्या. त्यांचा वर्णसुद्धा काळाच आहे, त्याची स्वरूप मर्यादा ही 5000 योजन आहे. यांच्यातील मुख्य देवता 8 आहेत. किती आहे? म्हणून अष्टदेवीनी म्हटले ना, तर 8 आहे मुख्य देवता. आता त्यांची नावंसुद्धा भारी आहे. चिडा, चिटूक, वीर, भौतिक, देव, देवी, यक्ष, यक्षिणी. यक्षिणीचं नाव ऐकलेलं असतं, ही सर्वात खालची देवता, परंतु ती मुख्य देवता आहे. यक्षिणी ही त्यांची नावे म्हटली. 8 नावं आहे. सकाळचे नावं आपण पाहिले होते. कोणते कोणते? फुली, मैराळी, हा हा, हू हू. हे सोपं, तुमचं लगेच पाठ झालं. असं बोलता बोलता म्हणत नका जाऊ, लोक म्हणशील काय प्रकार आहे. तर यांच्या ब्रह्मांडस्थामध्येही ज्या आकृती ती विलक्षणता फार आहे. या आकृतींमध्ये ही विलक्षणता वेगवेगळे प्रकार आहे. जसे त्यांनी उदाहरण, जसं आपण आपल्या शरीरयष्टीवरून ओळखतो ना, हिंदी, चीनी, निग्रो. शरीरयष्टीवरून लगेच हा नेपाळी आहे, लगेच आपल्या लक्षात येतं हा नेपाळ आहे, नेपाळचा आहे. त्याचं शरीर, त्याचं ठेवण, नाक चपटं. तशा पद्धतीने या देवतेंचे ज्या आकृती आहे त्या वेगवेगळ्या पद्धतीने थोडेसे वेगळे असे जे लोक असतात ना म्हटले, त्या आकारात शारीरिक, मानसिक, भौतिक थोडा फरक असतो म्हटले. तसेच ज्याप्रमाणे घोडा, गाढव, शेळ्या, ऑलरेडी प्राणी एकच आहे ना सारे, परंतु घोडा वेगळा आहे, गाढव वेगळं आहे, शेळ्या वेगळ्या आहे की नाही. तशा पद्धतीने यांच्यामध्ये या एकाच पशुजातीतील जरी असल्या तरी त्यांच्यात थोडासा बदल असतो आकृतीमध्ये, आकारामध्ये. एक जनरल नॉलेज म्हणून आपल्याला दिले. त्याप्रमाणेच अष्टदेवीनी देवतांमध्ये आकाराची सुद्धा विलक्षणता दिसून येते, कारण अनेक आकाराचे देवता ह्या आहे. एवढंच या अष्टदेवीनी देवतेच्या माध्यमातून आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे. अंतराळीच्या गणगंधर्व देवता आहे, पण त्या काही परमेश्वर नाही. तिसरा थवा. यांची स्वरूप मर्यादा किती आहे मग आता? 5000च्या 10%. आला का लक्षात? 500च्या नाही, 500च्या त्याच्या पुढची म्हणजे 50,000 योजन ही त्याची स्वरूप मर्यादा आहे. अंतराळीच्या देवता या गंधर्व नामक देवता आहे. यात सुद्धा संख्या किती आहे? 13 कोटीच आहे. या तिन्ही बी 13 कोटी आहे, मग 33 कोटी. तिला चित्र, विचित्र, चित्रांगण, गणपती, माधव, सरस्वती ह्या देवता त्यातील मुख्य देवता आहे. बघा आता गणपती येतो आपल्याला नावाने नाही, तर ही अंतराळीची देवता आहे. काही देवतेची नावं आपल्याला साधारण लगेच लक्षात येईल, कारण गणपती देवता आपल्याला लक्षात येतं. काल आम्ही त्या ताई नाही वाटतं, काल आम्ही दुपारचं पिढाहरणाला गेलो, तर दादासाहेबांनी सोडला. आता म्हणलं चला, म्हणलं घर तर हेच दिसतं आहे, परंतु वरती तर गणपतीचा फोटो आहे. म्हणला काय प्रकार आहे? काळेसाहेब म्हणे नाही हेच आहे घर. म्हणजे गणपतीचं आपलं तर उपदेशी लोकांचं कसं राहणार. तर मग त्याच बाहेर आल्या. मग आलं लक्षात, गेलो म्हणलं लावतो फोटो, आणा म्हणे फोटो. पहिल्यांदा लावला म्हणे, नंतर लक्षात आलं काढायचा. अनेक साधू संतांना विचारलं तर ते म्हणे नाही नाही नाही, ती बी देवताच आहे ना, दोष लागेल म्हणे. अरे मग काय प्रकार म्हटलं, आता काढून टाका म्हटलं. आणा, मला दोष लागेल म्हटलं, मी काढतो. असं काही नसतं. मग समजावलं त्यांना. आणि शेजारी म्हटलं कारागीर आहे, कार्यक्रम चालू आहे ते बांधकामाचा, ते काढून टाका, असं काही नाही, नाही तर त्याच्यावर काहीतरी चिटकावं. तर ह्या ज्या गोष्टी आहे ना, विनाकारण गैरसमज, अज्ञान, अशा चित्रातून, याच्यातून, त्याच्यातून आपल्याला दोष लागेल आणि हे होईल असं काही नसतं. आपल्या घरामध्ये इतर देवतेच्या मूर्ती पण नसायला पाहिजे. तिथं त्यांच्याकडे आता त्या नाही आहे योगायोगाने, त्या ताई सकाळी आल्या नाही, दुपारी आल्या नाही, तर त्यांच्या घरा
आल्या होत्या का, तर त्यांच्या घरामध्ये नंतर मी बघितलं गणपतीचा एक स्टॅच्यू पण होता, म्हणजे आकृती पण कोणीतरी प्रेझेंट दिलेली असेल. आता एका ठिकाणी मी नांदेडला गेलो, उपदेशी कुटुंब, नवरा बायको उपदेशी, परंतु 2 मुलं 2 सुना, काही नाही उपदेशी नाही. मग गेल्यानंतर आपला उपक्रम, कोण उपदेशी कोण नाही उपदेशी, ते मुलं सुनांना बोलवलं, समजावलं, ते तयार झाले. तिथं गणपतीची मोठी आकृती, बाहेर तुळस, त्याला ते गंध अक्षता ते पिंड सारं ठेवलेलं. तर काय प्रकार आहे म्हणे, गणपतीचं काय झालं म्हणे, मी शिक्षक आहे म्हणे, मी रिटायर झालो, मला साऱ्या मित्रांनी म्हणे आता एवढा मोठा तो पितळाचा गणपती प्रेझेंट दिला, आता द्यावा कसा. म्हटलं वजनदार आहे, म्हटलं तो मोडून ते श्रीकृष्ण महाराजांची मूर्ती बनवू शकता, असं काहीतरी करू शकता. पण ते लागले पण एवढी मोलं मागाची दिली आहे, आता मित्रमंडळी येतील, आम्ही प्रेझेंट दिलं ते कुठे मोठा युगोचा हाट आहे की नाही. या गोष्टी आपल्याला सुद्धा होतात. आपण दैवराटेचे आहोत. तुम्ही एखाद्या आश्रमात आहे ना गेले आणि तिथं कधीतरी काहीतरी फॅन दिला, कपाट दिलं, काहीतरी वस्तू दिली, तुम्ही त्यांना दान दिलेली असते. आता दान दिली तरी जेव्हा पुढं जाईल का, आली वस्तू मी दिली बरं का, आठवण येते का नाही. तर तसं ते लागले पण असतं, त्यांचं ते लागले पण त्यांना समजावलं, बस आई बस, त्यांना समजावलं, परंतु ते लागले पण असल्यामुळं ते बाकी दुसऱ्या लोकांवर परिणाम होतो. आता त्या मुलांनी सुनांनी उपदेश घेतला, अभ्यास करता, वेल एज्युकेटेड आहे, ती विषय गोष्ट वेगळी, परंतु आपल्या घरामध्ये अशा प्रतिमा देवतेच्या वगैरे असल्या नाही पाहिजे. देवतेच्याच काय, आपल्या देवाच्या सुद्धा श्रीकृष्ण महाराजांचे फोटो, स्वामी श्री चक्रधरांचे फोटो किंवा दत्तप्रभूंचे फोटो पण ठेवले नाही पाहिजे. ते फोटो असले म्हणजे कधीतरी कोणीतरी येतं, ते पाया पडतं, विकल्प होतो. ती एक काल्पनिक रचना आहे ना, ती काही असं जसं आहे तशी श्रीमूर्तीचा फोटो थोडी आहे, त्याच्यावर ती काल्पनिक रचना आहे. आपण शक्यतो ठेवून श्रीकृष्ण महाराजांचे ठेवतात ते सर्रास, पण स्वामी श्री चक्रधरांचे दत्तप्रभूंचे फोटोसुद्धा ठेवले नाही पाहिजे. काही ते पंचावताराचे फोटो ते आपल्या देवपूजेत राहतात, तर देवपूजे व्यतिरिक्त काहीच नसलं पाहिजे. तुमच्याकडं पिरॅमिड असतं, फोटो असतात, अजून काय असतं. कालच का परवा दिवशी कोणाकडे तरी गेलो, तिथून काढलं मी आपल्या श्रीकृष्ण महाराजांचा, राधा श्रीकृष्ण यांचा फोटो होता, त्यांचे स्टॅच्यू होते. असं काही नाही. देवपूजेमध्ये आपल्या विशेषाव्यतिरिक्त काही असलं नाही पाहिजे. शो म्हणून तुम्ही बाजूला ठेवा. त्याच्यामुळे अशी दोष लागेल, भीती आहे, ते आपण देवताच आहे असं काही नसतं. त्यांना त्यांच्या कामात ते व्यस्त असतात, कार्यात व्यस्त असतात, त्याच्यामुळं असं काही नसतं. अंतराळीच्या देवतेमध्ये मुख्य देवता कोणत्या आहे? चित्र, विचित्र, चित्रांगण, गणपती, माधव, सरस्वती. आता सरस्वतीसुद्धा आपल्याला नाव ऐकलेलं असतं. सरस्वती म्हणजे कोणाची? बुद्धीची देवता आहे ना, असं काहीतरी म्हणतात. या देवता त्यातील मुख्य देवता आहेत. यांची स्वरूप मर्यादा आहे 50,000 योजन. दंडोदंड यांचा वर्णसुद्धा काळाच आहे. यांनाही कुठेही स्थान नाही, स्थानच नाही यांना. ज्यांना स्थानच नाही आहे ते इकडं तिकडं त्यांच्या स्वरूप मर्यादेमध्ये मात्र त्यांचं कार्य चालू असतं. मात्र या विमानाप्रमाणे किंवा होड्याप्रमाणे त्या अंतराळात असल्याने आपल्या देवतांचे स्वरूप सामर्थ्याद्वारे तरंगतात. याचा अर्थ त्यांचे स्थान हे अंतराळच आहे. अंतराळ स्थान आहे, कारण अंतराळीचे देवता ते अंतराळाचं स्थान आहे. ते विमानाप्रमाणे त्यांच्या ह्याच्यात राहतात. जे कार्य करायचं आहे ते सामर्थ्याने करत राहतात. एक माहिती नॉलेज म्हणून त्यांचं ठिकाण वगैरे हे आपल्याला आलेलं आहे. स्वर्गीची इंद्रचंद्राधिक देवता होती परी परमेश्वर नव्हती. सर्व 99% समाज फक्त स्वर्गाच्या देवतेपर्यंतच आलेला आहे. स्वर्गाच्या देवता 33 कोटी, साऱ्या समाजाला 33 कोटीच देवता माहिती आहे, बाकीचं माहीतच नाही. हे तर काहीच नाही. अनेक महानुभावांना सुद्धा विचारणं देवतेची संख्या 33 कोटीच सांगायची, कारण ते ऐकून त्यांच्या डोक्यामध्ये तो हॅमरिंग झालेला असतं. तर या स्वर्गाच्या देवता त्यांची स्वरूप मर्यादा किती आली मग? 50,000च्या 10% 5 लाख योजन. आता ही सुरुवात कुठून होते? कर्मभूमीच्या मध्यपासूनच. म्हणजे इथं आता या भारतामध्ये साऱ्या देवता आहे, सर्व देवता आहे. टोटल 81 कोटी 1,15,10,000 देवता आहे भारतामध्ये. आणि एका देशामध्ये त्या अनुषंगाने कमी देवता होत गेल्या, म्हणजे शक्ती कमी झाली. म्हणून भारत महासत्ता होता, आजही आहे आणि उद्या राहणार. भारताला कोणी जिंकू शकत नाही. शक्तीच्या माध्यमातून, शास्त्राच्या माध्यमातून जर बघितलं तर भारताला कोणी जिंकू शकत नाही. 81 कोटी 1,15,10,000 देवतेचं सामर्थ्य, आणि प्रत्येक देवतेकडं प्रत्येक देशाकडं हे सामर्थ्य कमी होत जातं आहे. हे शास्त्रीय कारण पण आहे, त्याला धर्माचं कारण पण आहे.
फक्त त्या आता बाकीचा पॉलिटिक्सचा तो विषय सोडून द्या, परंतु शास्त्रीय दृष्टिकोनातून जर बघितलं तर भारताला कोणी जिंकू शकत नाही, कारण शक्तीची तेवढी पूर्णत्व इथंच आहे. ह्या ज्या स्वर्गाच्या देवता आहे त्यांचं 5 लाख योजन, त्यांची एकूण संख्या आहे 33 कोटी. देवतांमध्ये मुख्य देवता आहे कोणत्या? इंद्र, चंद्र, सूर्य. यांचा वर्णसुद्धा काळाच आहे. यांचे वस्तीस्थान स्वर्ग आहे. स्वर्ग म्हणजे शब्द स्थानवाचक आहे. स्थानवाचक स्वर्ग, त्याला जसं नाव आहे, जसं आता बजाजनगर, श्रीकृष्ण मंदिर ट्रस्ट हे नाव आहे, तसं स्वर्ग हे नामवाचक आहे, नाववाचक आहे. असं वेगळं काही नाही. स्वर्ग सुखवाचकसुद्धा म्हटलं जातं, सुखाच्या अनुषंगाने सुद्धा म्हटलं जातं. तर ते स्थानवाचक आहे. कर्मभूमीपासून या थोव्यापर्यंतच्या म्हणजे स्वर्गीच्या इंद्रचंद्र सूर्य यांच्यापर्यंतच्या ज्या कुठल्याही फळालाही स्वर्ग म्हणतात, म्हणजे त्यांच्या सुखफळाला स्वर्ग म्हणतात. नाहीतरी दुसरे काय, आम्हाला स्वर्गात जायचं, आम्हाला स्वर्गात जायचं. स्वर्गाव्यतिरिक्त काही लोकांना माहीतच नाही. स्वर्गात जाणं म्हणजे सुखाला जाणं, सुखफळाला जाणं, तिथून रिटर्न नाही. परंतु श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं त्यांचा पुण्यव संपला का त्याच देवी देवता परत जन्ममृत्यूच्या फेऱ्यात या जीवाला ढकलून देतात. त्याच्यामुळं स्वर्ग हे काही शेवटचं स्थान नाही, फक्त सुखवाचक आहे म्हणून त्याला लोक. आणि जर आपण बघितलं दुसऱ्या धर्मांचा विचार केला तर ते स्वर्गापर्यंत जातं, याचा अर्थ त्यांची तिथपर्यंतच मजल आहे, तिथपर्यंत ज्ञान आहे, तिथपर्यंत सिद्धांत, तिथपर्यंत 18 पुराण वेदशास्त्र आपण बघितले. पुराणे फक्त शिराब्दीपर्यंत पाहतात, आगमापर्यंत पाहतात. त्याच्या पलीकडं विश्वदेवतेचं नॉलेज, चैतन्य देवतेचं नॉलेज कोणालाच नाही. आणि देवाने सांगितलं या 4 वेदापैकी एक वेद चैतन्य देवतेला थोडा थोडा समजतो, जाणतो, अन्यथा त्याच्या पलीकडं परमेश्वर आहे. या 18 पुराणात नाही, वेदात नाही, शास्त्रात नाही, उपनिषदात नाही, कशातच नाही. जर त्याच्यात असतं तर अर्जुन देव आहे, पूजनीय माईम भट आहे, त्यांचा तर अभ्यास झाला असता, मग त्यांना देव परमेश्वर कळाला असता ना. त्याच्यात नाही आहे म्हणून परमेश्वर कळाला नाही. परमेश्वरांनी स्वतः त्यांना जेव्हा स्वतःचं अस्तित्व दिलं, बोध दिला, तेव्हाच त्यांना समजलं की ब्रह्मविद्याशास्त्र आणि चैतन्य परमेश्वर. त्यांचा तर 18 पुराण वेदशास्त्र सारा अभ्यास झालेला होता. आणि स्वामी श्री चक्र स्वतः म्हणताय अर्जुन देवाच्या संदर्भात, सगळी सामुग्रीवंत अर्जुन म्हणजे सर्वच सामुग्री होती एक वाचून, म्हणजे ब्रह्मविद्या वाचून, परमेश्वरा वाचून. त्याच्यामुळं त्याच्यात परमेश्वरच नाही आहे आणि म्हणून त्यांना माहीतच नाही. परमेश्वर जाणीजे, मग परमेश्वरांनी जाणीव करून दिली, बोध दिला, तर मग परमेश्वराची जाणीव होत असते. ज्याप्रमाणे अर्जुन देवाला परमेश्वरांनी बोध दिला विश्वरूप दाखवून, ज्याप्रमाणे पूजनीय माईम भटांना बोध दिला, आचार्यांना बोध दिला, बाईसांना प्रेमदान दिलं, तेव्हा कळालं. तुम्हाला सुद्धा देवानी बोध दिला आहे म्हणून कळालं आहे. अन्यथा कुठेतरी पुस्तकं वाचले, कोणाकडून ऐकलं कुठंतरी, असं नाही. तुम्हाला देवानी बोध दिला आणि त्या बोधाला सुद्धा तुम्ही पात्र झाले. आणि ती पात्रता अहेतुक बोधभाजनामुळे निर्माण झालेली, अजिबात होत नाही. आता सकाळी माझ्याबरोबर होते दिलीप दादा होते, अजून सुदामदादा बनकर होते, खटावकर साहेब होते. आपण तिथंही काकासाहेबांकडे सत्संग घेतला की नाही, तिथं त्यांच्या बहिणी होत्या, भाऊ होते, सर्व होते. किती 1 तास त्यांना आपण निरूपण केलं, परंतु ती जोडच नाही आहे, काही पेरलेलंच नाही, उगवणार कसं? कळतंय सारं, परंतु शंका इतक्या, गैरसमज इतके. घ्यायची इच्छा आहे उपदेश, नामं घ्यायची इच्छा आहे, पण असं तसं तसं, याला विचारू त्याला विचारू, पेरलेलंच नाही, उगवणार कसं? ना आपण पेरलेलं होतं ते उगलं आणि देवानी आपल्याला ते फळ दिलेलं आहे बोधाचं, कोणालाही ते भेटू शकत नाही. त्याच्यामुळं हे ज्या गोष्टी आहे या आपण लक्षात घ्यायच्या आहे. त्यांना ज्या स्वर्गाच्या देवता आहे त्या इंद्रदिकांची फळे तो स्वर्ग बोलीचे विचार मालिकेतलं 179 सूत्र आहे. इंद्रदिकांची फळे म्हणजे 4 जे पहिले जे आहे त्यांची जे सुखफळ आहे त्याला स्वर्ग म्हटलं गेलेलं आहे आणि ते सुखवाचक आहे. आलं का लक्षात? त्या देवतेच्या सुखाच्या अनुषंगाने स्वर्ग हे स्थान आहे त्यांचं आणि ते कुठं आहे? मेरू पर्वताच्या पठारावर असून तिथे इंद्राची दिव्य सभा अंतराळाच्या पलीकडे, पण सीमा आत, त्यांच्या सीमेच्या आत, त्यांच्या याच्या आतच तिथं जवळ आहे म्हणले. म्हणून अंतराळातील गणगंधर्व देवता आपल्या स्वरूप मर्यादेत बसून इंद्रसभेतील देवतांना आपली गायन कला ऐकावतात. बाँड्रीवर त्या, कारण वरती तर जाता येत नाही, म्हणून मग ह्या खालच्या ज्या देवता आहे अंतराळीच्या त्या गायन कला केलं का त्यांना ऐकायला येतं, त्यांच्या सभेपर्यंत जातं का आपल्यावरती कोणीतरी आहे एक म्हणून, बाकी जाता येत नाही. स्वर्गात निरनिराळे 21 भाग आहे. किती? 21 भाग. यातीलच एक भाग म्हणजे गोलोक असून तेथील देवता सुरभी आहे. सुरभी, तुम्ही सुरभी हे नाव कधी ऐकलं का? टी व्हीवरती एक मालिका चालायची बघा, सुरभी आहे ना, बायांना माहीत असेल.
त्याच्यात काय शिकवायचे ते पाककलाशास्त्र होतं ना, पाककलाशास्त्र, त्याला सुरभी देवता हे नाव आहे तिथं. 12 जे आहे 21 त्यातला एक भाग आहे सुरभी. तर ते टी व्हीवरती ती मालिका चालायची मला आठवतं, आणि त्यांनी एक खाली पट्टी आली की बुवा सुरभी हे नाव आम्ही कुठून घेतलं असेल आणि सुरभीविषयी तुम्हाला काही माहीत आहे का. त्या फोनवरती मी सांगून द्यावं त्यांना सांगितलं, त्याच्या डोक्याबाहेर त्यांनी काहीतरी कुठून तरी घेतलं. सुरभी म्हणजे पाककला, सुरभी म्हणजे जे रेसिपी किंवा थीम जी आहे जेवणाच्या अनुषंगाने, पदार्थाच्या अनुषंगाने त्याला म्हटलं जातं. परंतु तो सुरभी हा शब्द इथून आलेला आहे आपल्या लक्षात. म्हणजे स्वर्गातल्या 21 भागातला एक भाग आहे, त्याला गोलोक म्हणतात. त्या देवतेचं नाव आहे सुरभी, आणि ती पाककलाशास्त्रेचं जे आहे, आता 5 शास्त्र आहे ना, 18 पुराण 4 वेद 5 शास्त्र, पाककलाशास्त्र, अजून काय ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, कामशास्त्र, असे शास्त्राचे प्रकार आहेत. ही पाककलाशास्त्रातली देवता आहे. आता एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीमध्ये फेमस होतो, मोठा होतो बघा, त्यांनी एक प्रकारे त्या देवतेची साधनाच केलेली असते. त्या देवतेकडून, परमेश्वराकडूनच येतं, पण त्या देवतेच्या अनुषंगाने माध्यमातून त्याला ते भेटलेलं असतं. कोणी कशामध्ये, कोणी कशामध्ये कुठेतरी फेमस असतो. आता बी टी व्हीवरती काहीतरी या मालिका चालू राहतात या पाककलाशास्त्राच्या, तर त्याला सुरभी नाव दिलेलं. बरेच हॉटेलचे नाव सुरभी असतात बघा. तर याच्या पाठीमागचं कारणच ते, हॉटेलचे नावं सुरभी. तुमच्या बंगल्यांवर नाव सुरभी काही टाकू नका, पण टाकलं चांगलं नाव आहे, नाही तर आपल्या मुलामुलींना नावं देतील. आज इतके मुलामुलींचे नावं मला ऐकायला भेटले का ते शोधून शोधून हैराण होऊन जातात, मुलगा किंवा मुलीचे नावं. तर वेगवेगळे नावं ऐकायला भेटले. कादंबरी हे सुद्धा नाव मी ऐकलं. अजून बरेच नाव असं की जे आपल्या कल्पनेच्या पलीकडे. तर तुम्ही म्हणतो बरं नाव सुरभी भारी आहे की नाही. तर ते नाव काही ठेवू नका, कारण देवतेचं नाव आहे आणि अप्रतिष्ठित तिला आपण म्हणतो सुरभी ये, सुरभी जाय, सुरभी बस, सुरभी खाय, म्हणजे देवतेचं नाव घेतो ना. त्याच्याऐवजी कृष्ण महाराजांचं नाव ठेवतो, कृष्णा ये, कृष्णा जा, कन्हैया ठेवा, किंवा जे बी आपल्या याच्यामध्ये भरपूर नावं आहे ते नावं ठेवू शकता. पुढचा थवा आहे कोणता, कैलास वैकुंठीची हरिहर ब्रह्मादिक देवता होती, पण परमेश्वर नव्हे ती कैलास वैकुंठामध्ये. आता याच्यामध्ये काही वेगळं पण एक आहे का, जे अगोदर मी तुम्हाला सांगितले. याची स्वरूप मर्यादा किती आहे, 50 लाख योजन. 10 पट वाढलं, 10 पट वाढतं, 50 लाख योजन आहे. यातील देवतांची संख्या किती आहे, 9 कोटी आहे. यात हरी व त्यांचा परिवार असे 3 कोटी, हरी त्यांचा परिवार 3 कोटी, ब्रह्म त्यांचा परिवार 3 कोटी, आणि असा एकूण 3 कोटी, 9 कोटीचा 3 3 3 हरी, हर आणि ब्रह्मा, असे 3 देवता आहे. त्यांचे 3 3 कोटी असा आहे. आणि हे हरिहर ब्रह्मा हे जे आहे या सारख्याच तोलामालाचे आपण बघितलं. स्वरापवतीच्या दृष्टीने या थव्यातील सर्व देवता सारख्याचे म्हटले. हरिहर ब्रह्मा अलीकडं पहिलीकडचे सारखेच, अष्टभैरव आणि हे सारखेच नाही का. इथं मुख्य कोणीच नाही, इथं सारे हे तिन्ही मुख्य. अष्टभैरवामध्ये आठी मुख्य, तसं पहिल्या थव्यामध्ये काय मुख्य आणि अनुषंगिक देवता होत्या ना, तसं इथं नाही आहे. 2 थवे मी तुम्हाला सांगितले, त्यातला हा कैलास वैकुंठाचा आणि अष्टभैरव, हे अपवाद आहे त्याच्यामध्ये. थव्या परत्वे देवता ह्या ज्या मुख्य आणि अनुषंगिक आहे, ह्या दोन्ही अपवाद आहे. या बाकीच्या परिवारातील सर्व देवतांच्या ज्या स्त्रिया आहे, दासी, प्रधान, यांची स्वरूप मर्यादा मात्र सारखीच असतात. जरी या मुख्य आणि बाकी अनुषंगिक सारख्याच असतात, तर ज्या 3 3 कोटी, तर परिवारातली सुद्धा स्वरूप मर्यादा तेवढीच असते. स्वरूप मर्यादेमध्ये बदल होत नाही, कोणत्या देवतेच्या बदल होत नाही. तेवढे ज्या देवतेची संख्या आहे, त्या सर्व देवतेच्या संख्येची स्वरूप मर्यादा जी सांगितलेली आहे तेवढीच राहते, त्याच्या पलीकडे जात नाही. यात फक्त हरी व त्याचा परिवार यांच्यात मात्र इतर थव्यातील देवताप्रमाणे उच्च नीच आहे. याचा वर्ण लाल आहे की नाही, याचा वर्ण लाल आहे. आता पहिले 4 वर्ण कोणते होते, काळे होते. हरी हा वैकुंठात राहतो. वैकुंठाला गेले, वैकुंठवासी आपण ऐकलं राहतं, आणि हे वैकुंठ आहे, आला का लक्षात. हां, आणि या वैकुंठाला मोक्ष पण म्हटलं गेलं. आपण येणार आहे पुढं, मोक्षाला मोक्ष पण म्हटलं गेलं, स्वर्गाला पण मोक्ष म्हटलं गेलं. का, तर यांचं जे सुख आहे त्याचं जास्त काळ आहे, त्याला जे फळ आहे त्याचा काळ जास्त आहे, म्हणून स्वर्ग म्हटलं गेलेलं आहे. तर ते वैकुंठात राहतात, म्हणजे अन्य लोक ह्या वैकुंठालाच मोक्ष समजतात. जीवाला पतन नाही असे समजतात, परंतु जय विजय याच वैकुंठातून पतन पावले. प्रमाण आहे. जय विजय कोण आहे, इंद्राचे द्वारपाल आहे ना, त्याचं नाव जय विजय, आणि ते ह्या वैकुंठाला गेले आणि परत आले.
आणि असं एवढं प्रमाण असताना नाही म्हणता गेलं का परत येत नाही, हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. याच वैकुंठातून परत आले म्हणले. कैलास तर ब्रह्माचे वसतिस्थान आहे. कैलास हे ब्रह्माचं, हरी यांचे वसतिस्थान कैलास आणि ब्रह्माचे वसतिस्थान सत्यलोक. म्हणजे तीन आहे, तीन देवतेचे वेगळे वसतिस्थानं जागा आहे. यांच्या स्वरूप सामर्थ्यासारखेच, रचनेच्या दृष्टीने यांचे स्थानही सारखेच आहे. स्थाने सारखेच आहे, त्यांची शक्ती जी आहे, स्वरूप मर्यादा मात्र सारखीच आहे. हे जनरल नॉलेज म्हणून आहे. क्षीराब्दीचा शेषशाही देवता आहे, पण परमेश्वर नाही. आता या थोव्यातील जे किती देवता आहे क्षीराब्दीच्या 1,25,00,000, 1,25,000, 1,25,00,000 देवता आहे. यातील मुख्य आहे शेषशाही नारायण. शेषशाही नारायण तुम्ही बघितलेलं असतं बघा. शेषशाही नारायण कुठं बघितलं? समुद्रात. तिथं मग तो आहे की नाही, लक्ष्मी पाय थापत असते बऱ्याच ठिकाणी. आणि ते अन्य लोक म्हणतात की ज्या बाईने आपल्या नवऱ्याचे सेवा केली ना ती आयुष्यभर सुखी राहील. असं काही नसतं बरं का. आणि हा अनुभव तुम्हाला आलेला आहे, त्याच्यामुळे वेगळं सांगायची गरज नाही. परंतु अन्य लोकांमध्ये हे पक्का असतं. कारण मी एकदा एक व्हिडिओ ऐकला, तर एका लेडीजनी त्यांना फोन केला. त्याचं कधी कधी एक अनुभव म्हणून फोनपे म्हणजे फोनवरती ते मार्गदर्शन करताय, ज्योतिष काहीतरी सांगत होती. ती लेडीज होती. ह्या लेडीजनी फोन केला की म्हणे आमच्या घरामध्ये असंच असते, पैसा येतो, टिकतच नाही. आणि हे सर्वांचं असतं. पैसा टिकण्यासाठी नसतोच आलेला, पैसा खर्च करण्यासाठी आलेला असतो, त्याच्यामुळे टिकतच नसतो. आणि सर्वांचा प्रॉब्लेम असतो, बाबा पैसे येतात पण टिकत नाही. अरे तो टिकला तर पैसा कसा काय राहील? तो अस्थिर आहे ना, तो जाणारच आहे, खर्च होणारच आहे. टिकावला तर टिकेल. त्याच्यामुळं त्या लेडीजने विचारलं का असं म्हणे काही प्रॉब्लेम नाही, तुमचं लग्न झालेलं नाही? हो लग्न झाले, 4 वर्ष झाले, असं झालं सर्व सांगितलं. म्हणे काही हरकत नाही, संध्याकाळी दररोज तुम्ही काय करायचं, 15 मिनटं नियम ठेवायचा म्हणे. आपले पतिदेव आले का सर्व फ्रेश झाले की जेवल्यानंतर झोपताना त्यांचे पाय दाबत राहायचे आणि नारायण नारायण म्हणत राहायचं म्हणे. असं काहीतरी त्यांनी सांगितलं. आता सोपं आहे ना. अशी पत्नी भेटल्यानंतर तो माणूस खुश राहील. खुश तो राहिला का मग लाड पुरवल आणि मग तुम्ही खुश व्हाल आणि तोही खुश होईल. सोपी मानसिकता, त्याच्यात खूप अवघड आहे का? परंतु हेच पाहून याचा आधार ती घेतात. सांगण्याचं तात्पर्य काय, याचा आधार ते घेतात. आणि त्यांनी त्या लेडीनं तोच आधार दिला होता, प्रमाण दिलं होतं का म्हणले ते विष्णू आहे, तुम्ही ते बघितलं असाल पोस्टर असं तसं, तर ती लक्ष्मी का बरं त्या विष्णूची पाय, तर त्याच्यामुळेच दाबतात म्हणे. म्हणून आपणही बी ते दाबायचं असतं. आजकाल तसं काही होत नाही, परंतु हे जे आयडिया सांगतात एखाद्या लेडीला पटतं आणि तिनं त्या डोक्यात जर लावलं तर तिला त्या आयडिया राहतातच ना. त्याच्यामुळं काही त्यांनी सांगितलं आणि यांनी ऐकावं असा काही भाग नाही. एक गमतीचा विषय सोडा, पण त्याच्या पाठीमागं एक लॉजिक आहे. ती थीम ही लक्षात घ्यायची बघ. आणि त्या थीममधून, त्या लॉजिकवरून ह्या आयडिया आपण वापरत राहतो. त्याच्यासाठी आपल्यासाठी त्या आयडिया वेगळ्या नाही आहे, परंतु अन्य लोकांना ते वेगळं वाटतं. त्यातील मुख्य देवता आहे शेषशाही नारायण. बाकीचे सर्व त्यांचा परिवार आहे. यांची स्वरूप मर्यादा आहे 5 कोटी योजन. त्यांचा रंगसुद्धा लाल आहे. हा शेष म्हणजे नाग नव्हे, नाव शेष आहे. म्हणजे याचा अर्थ नाग आहे असं काही नाही आहे म्हणे. ते फोटो जो दिलेला आहे तसं काही नाही, फक्त नाम साधर्म्य. शेष म्हणजे नाग नाही म्हटले. त्यांचा आकार फक्त साधारण तसा आहे, नागासारखा आहे, म्हणून शेषासारखाच असल्याने त्यांना शेष म्हटले आहे. तो नाग आहे त्याला शेष नारायण आपण म्हणून. आपल्या डोक्यात असंच होतं ना, किंवा नागालाच शेष नारायण म्हटलं जातं. आणि त्याच्यावर पृथ्वी उभी म्हणे. आणि भूकंप का बरं होतो, त्याच्या मान कधीतरी त्याची दुखते आहे की नाही. कंटाळा आला त्याला, हलवलं झाली गडबड, सरे घरं आतमध्ये. असं काही नसतं, असं काही नसतं. आपण याच्यातून बाहेर पडलो पाहिजे, नाहीतर आपण हा बरोबर आपण बोलू लागतो, हा झालं काहीतरी मान दुखते. ते म्हणलं अरे पटावला बी भारी पटावतात. आपण जर 5-10 किलो डोक्यावर जर काही घेऊन चाललो तर आपोआपच आपल्याला मान दुखतील. 5-10 किलो एवढी पृथ्वी डोक्यावर घ्यायची, एवढं सोपं आहे का? आहे की नाही. म्हणून तसं होतं म्हणजे तसं काही नाही आहे. या साऱ्या आपल्या खुळ्या कल्पना त्या आपल्यापर्यंत आलेल्या आहे आणि आपण खुळे असल्यामुळं ते ऐकवत आलो आणि समजत पण आलो आपण. परंतु हे शास्त्राने सारं खोडून टाकलेलं आहे. त्या शेषासारखाच असल्याने त्यांना शेष म्हटले आहे. म्हटले वास्तविक ती एक देवताच आहे, तिचं नाव आहे फक्त. ह्या देवता अव्यक्तातून ब्रह्मांडास्तात विभागल्या जातात आणि मनुष्यकृतीतच असतात. त्या पण मनुष्यकृतीतच असतात असे नाही म्हटले. त्या पशुतिर्यांच्या कृतीसारख्याही होऊ शकतात, असतात. ज्याप्रमाणे जीवसुद्धा नरक योनी भोगण्यासाठी मानवा व्यतिरिक्त इतर म्हणजे पशुतिर्यांच्यामध्ये जातो की नाही.
किंवा वृक्षामध्ये जन्मतात, त्याप्रमाणे देवताही कार्य करण्यात अशा वेगळ्या ठिकाणी व्यक्त होऊ शकतात, व्यक्त होतात. त्या जीवाची जशी जोड असेल आणि परमेश्वराचा जसा आदेश असेल, त्याचं जसं असेल तसं. शेषशाही देवतेचे स्थान हे शिराब्दी आहे. आता हे शिराब्दीच्या विषयीसुद्धा एक गैरसमज आहे. शिराब्दी म्हणजे दुधाचा समुद्र असं आपण समजतो, पण तसं काही नाही. दुधाचा कलर कसा आहे, थोडासा पांढरा, म्हणजे पूर्ण पांढरा पण नसतो बघा, तो ऑफ व्हाईट असतो, ऑफ व्हाईट आहे की नाही. तर तशा पद्धतीनं तिथलं ते जे आहे शिराब्दी या ठिकाणातील जे पाणी आहे ना, ते अशा दुधासारखं असतं, दुधासारखं दिसतं, शुभ्र कलर, गोडी असल्या कारणाने त्यास तसं म्हटल्या गेलेलं आहे. असं म्हटलं जातं. वास्तविक ते ठिकाण ही एक भूमीच आहे, एक जागाच आहे म्हटलं. असं ते समुद्र आहे, दुधाचा समुद्र, त्याच्यावर मग तो शेषनारायण, मग त्याच्यावर तो झोपलेला, मग त्याची ती लक्ष्मी, असं काही नाही. ही सर्व निव्वळ काल्पनिकता आहे. याला कशाचा आधार नाही, प्रमाण नाही. या शेषशायाला दुसरे नाव ब्रह्म हे पण आहे. आता ब्रह्म आपण 3 घेतला ना, हा ब्रह्म इथं आला बघा पहिला. ब्रह्मसुद्धा नाव आहे त्याला, कारण हे ब्रह्मासारखंच अविक्रिय आहे. अविक्रिय ब्रह्म की असं म्हटलं ना, आहे की नाही. देवाने सांगितलं आहे त्यास लवकर विकार उत्पन्न होत नाही. आणि शिराब्दी का म्हटलं, शेष का म्हटलं, हे फक्त नामसाधारण, बाकी तसं काही नाही, हे आपण लक्षात घ्यायचं. आता अष्टभैरव देवता होती, पण परमेश्वर नव्हती. अष्टभैरव देवता आहे, पण त्या काही परमेश्वर नाही. यात किती देवता आहे, संख्या किती आहे, 8च आहे, म्हणून अष्टभैरव, आहे की नाही. त्यांची स्वरूप मर्यादा आहे किती, 50 कोटी योजन. 10 पट आपण वाढत चाललेलं आहे, 50 कोटी योजन. इतराप्रमाणे यांच्यात उचनीच भाव नसून त्या सारख्याच प्रकारच्या आहेत. त्या आपण बघितले, सारख्या आहे, सेम आहे. आणि यांच्यामध्ये इतका अहंकार असतो का ते कधीच कोणाचं काही ऐकत नाही. म्हणून आपण कोणी असं अहंकारी म्हटलं का म्हणला अष्टभैरव दिसतो, असे मानवांमध्ये कोड नाव आहे, अष्टभैरवातला दिसतो होय असं म्हणतात. ते अहंकार कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. आणि तुम्ही बी ऐकलेलं असतात, एक साधू दुसऱ्या साधू म्हणतात जा तुम्ही तिथं, पण अष्टभैरवातला आहे बरं का, तो पाहून घ्या. हे कोड नावं असतात ते, किंवा यक्षिणी म्हणतात, असं काहीतरी नावं असतात. हे सारे मानव मला का शिवाय देतात म्हणजे आमचे सारं सस्पेन्स सांगू राहिले वाचनिकांना. बरेच शब्द आहे. ते अष्टभैरव 8 आहे. त्यांची स्वरूप मर्यादा 50 कोटी आहे. इतरांप्रमाणे यांच्यात उचनीच भाव अजिबात नसतो, ते सेम असतात. यांची नावे काय आहे, नाव माहिती तुम्हाला अष्टभैरवांचे, सांगा. हां, इथं पण एक ब्रह्मा आलं बघा, इथं पण विष्णू आला बघा, आहे की नाही. वरती एक विष्णू गेला, इथं पण विष्णू आला. 8 भैरव तुम्हाला पक्के माहिती, बरोबर. आपल्या आजूबाजूचे भैरव पाहूनच घ्यायचे ते, की जे आपलं ऐकतच नाही ना, समजायचं हा भैरव आहे. याची अभिमानी देवता कोणती आहे, अष्टभैरवातली एक भैरव आहे, घरी जाऊन चेक करा. या देवतांमध्ये स्त्रिया देवतांचा प्रकार मात्र नाही. प्रत्येक देवतेत स्त्रिया पुरुष असतात, पण इथं स्त्रिया देवताच नाही आहे, म्हणून त्या कडक असतात. स्त्रिया नाही आहे ना, त्यांना नरम करायला कोणी नाही, ह्याच्यामुळे त्या कडक असतात, म्हणून ते अहंकारी असतात. नावावरून स्त्री वाटत जरी असल्या, यांची नावं जे आहे कराळी विक्राळी, स्त्रीवाचक आहे ना, स्त्रीलिंगवाचक वाटतं, परंतु त्या स्त्रिया नाही आहे म्हटले. त्या तशा नाहीत. यांना मात्र कोणत्या देवतेचा परिवार नाही, त्यांना स्वतःचा परिवार पण नाही. ते एकटा जीव सदाशिव, मस्त आहे एकदम. यांच्या स्वरूपाचा वर्ण मात्र पांढरा आहे. यांना निश्चित असे स्थान पण नाही. ते रचून ठेवलेल्या घरात वा मंदिरात त्या राहत नाही. त्या जास्त चंचल असल्या कारणाने एका ठिकाणी त्यांची वास्तव्य नसते. आणि त्यांची स्वरूप मर्यादा एवढी मोठी आहे, त्याच्यामुळं तर काही विषयच येत नाही. त्यांचं असं विशिष्ट स्थान नाही. यांच्या सर्वांच्या ठिकाणी अहंकार मात्र खूप मोठा असतो, भयंकर असतो. यांच्यामध्ये सर्वात एकमत कधीच होत नाही. त्यांचं सर्वांचं 8 जणांचं एकत्र एकमत कधीच होत नाही. यदा कदाचित ते एकत्र जर आले तर नेमके परमेश्वराचे जे उद्धरण कार्य चालू नसले तर सृष्टीचं सार व संसरणसुद्धा करू शकतात. उद्धरण कार्य चालू नाही पाहिजे, म्हणजे परमेश्वर नसला पाहिजे ना, असं कधी होतच नाही. परंतु एक शक्ती किती एकत्र आल्या तर होऊ शकतात, याचं फक्त आपल्याला अनुमान लावता यावा, अंदाज यावा, याच्यासाठी हे सांगितलं आहे. काही एकाने सत्संग ऐकला आणि इतकं डोकं लावलं, तुम्हीच असे म्हटले ना की अष्टभैरव एकत्र आले तर सार करू शकतात, संसरण करू शकतात, मग त्यांच्यामध्ये ती शक्ती आहे असं म्हणा ना. अरे म्हटलं बाळा, ते एकत्र येत नाही हा पहिला मुद्दा, पण एकत्र जर आलेत तर ती एवढी शक्ती वाढू शकते त्यांच्यामध्ये, अशा अनुषंगाने सांगितलेलं आहे. याचा अर्थ ते सार करतात, संसरण करतात किंवा करू शकतात असं काही समजू नको, असं काही नसतं. फक्त त्या शक्तीच्या अनुषंगाने याच्यामध्ये आपण म्हणतो ना, तू जर मायाबरोबर आला तर आपली शक्ती वाढल, 4 जण एकत्र आले तर शक्ती वाढल,
12 जण एकत्र आले ती शक्ती वाढेल, ट्रस्टीचे लोक एकत्र आले तर ट्रस्टी वाढेल, आहे की नाही, ताकद वाढते. तसं हे एकत्र आले तर एवढी शक्ती वाढू शकते. ह्या फक्त आपल्याला जनरल नॉलेज म्हणून शास्त्रात माहिती दिलेली. याचा अर्थ ते एकत्र येऊ शकतात, संसरण करू शकतात, संहार करू शकतात असं काही समजू नको म्हटले. परंतु असे कधीच होऊ शकत नाही, कधीच होऊ शकत नाही. आणि जरी करायचा प्रयत्न केलाच तर मायादेवता करू देत नाही. कारण मायादेवता कोणाची? परमेश्वर आहे. ते करू शकत, ते होऊ शकत नाही. लगेच इकडं तर तिकडं त्यांच्यात एक मत होऊ शकत नाही म्हटले. दुसरे महत्त्वाचे कारण, परमेश्वराचे उद्धरण कार्य बंद कधीच नसते. उद्धरण कार्यच बंद नसते. उद्धरण कार्य त्यांचं कधीच बंद नसतं. कारण उद्धरण कार्य बंद सृष्टीत नाही राहत. मग सारखा होतो जेव्हा ज्ञानपाळी संपली, कोणताच देव बोधवंत राहिला नाही आणि जीवच नाही, तर मग सृष्टी ठेवायची कशाला? त्याच्यामुळे असं कधीच होत नाही. या शक्यता फक्त वर्तावल्या एक शक्तीच्या माध्यमातून, का जर सृष्टी आहे, उद्धरण कार्य चालू नाही म्हणजे परमेश्वर नाही आहे, आणि मग यांची ताकद एकत्र आली तर ते असं करू शकतात. फक्त जर तर फक्त आपल्याला माहिती म्हणून. यांच्यातील सामर्थ्य सारखेच असल्या कारणाने ते एकमेकाला कमी लेखतात. सामर्थ्य सारखेच आहे ना. हाय आमदार तोय आमदार म्हटल्यानंतर कोणी म्हणतं का तू मोठा आहे? म्हणायला तयार नाही. त्याच्यामुळे हे जे आहे एकमेकाला कमी लेखतात. मीच मोठा, मीच मोठा, इथपर्यंत जातात का मीच या सृष्टीचा नियंता आहे, चालन करता, असं ते समजतं. इतका अहंकार असतो. यात अष्टभैरवाच्या ज्या अव्यक्त स्वरूपाला 5 भूते 3 गुणांची समृद्धी असते म्हटले. 5 भूते 3 गुण. भूते कोणते? पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश आणि सत, रज, तम, हे जे अष्टधा प्रकृती आहे त्याला प्रपंच म्हटलं जातं. आणि अव्यक्ती स्वरूपी ही अष्टधा प्रकृती या अष्टभैरवाच्या अधीन राहतात. आणि हे नंबरप्रमाणेच घ्यायचे. ज्याप्रमाणे अष्टभैरव नंबरप्रमाणे तुम्ही सांगितले, हेच नंबरप्रमाणे त्या अष्टभैरवाच्या ठिकाणी ते भूते असतात. हे लक्षात घ्यायचं. पहिल्याला पहिलं, दुसऱ्याला दुसरं, अनुक्रमे पुढं ते येईल. तर लक्षात आलं तुमच्या? तर अष्टभैरवाच्या ठिकाणी अव्यक्त स्वरूपी प्रपंच असतो आणि नंबरप्रमाणे असतो, हे लक्षात घ्या. विश्वरूप देवता होय पण परमेश्वर नव्हे. शेवटची देवता त्याच्या पलीकडे एक आहे, ती आपल्याला विस्तृत घ्यावं लागेल. करुणीची देवता आणि शेवटची देवता विस्तृत घेतली काही फक्त एक जनरल नॉलेज म्हणून आपण घेतोय. विश्वरूप देवता आहे ते आपण परमेश्वर नाही. यात विश्व नावाची एक देवता आहे म्हणजे तिची संख्या किती आहे? एकच. विश्व म्हणजेच ब्रह्मांड म्हणून जग आहे की नाही, ती विश्वदेवता. त्यामुळे त्यास थवा गट म्हणण्याचं काहीच कारण नाही. परंतु एकटा असला तरी तो गट नेता असतो. एकच आमदार किंवा एकच खासदार किंवा एकच नगरसेवक जर निवडून गेला तर त्या पक्षाने त्यालाच गटनेता बनवलेलं राहतं, कारण तो एकटाच. तर तो हे एकटे असले तरी हा एक गटच आहे, हा एक थवाच आहे, लक्षात घ्या. ही देवता नेहमी स्थिर राहते. हिची स्वरूप मर्यादा 500 कोटी योजन. त्या दिवशीच आपण बघितलं 500 कोटी योजन. तिच्या ब्रह्मांडस्थेचा आकार मात्र किती आहे? तिची स्वरूप मर्यादा 500 कोटी योजन आहे, पण तिच्या ब्रह्मांडस्थेचा आकार, मूर्तीचा आकार किती आहे? बोला बोलले ना कोणीतरी, बरोबर आहे, चुकत नाही आहे. व्यक्त ब्रह्मांड पहिल्या दिवशीचा हा विषय झालेला आहे. व्यक्त ब्रह्मांड, अव्यक्त ब्रह्मांड. आणि मग व्यक्त ब्रह्मांड इतकंच का तितकंच का, पार अगदी मायनस बिनस करून ह्या ब्रह्मांडातला माणूस त्या ब्रह्मांडात का जाऊ शकत नाही, जायचं असलं तर किती प्रवास, हे सारं सांगितलंय 4 दिवसापूर्वीच. दादा साहेब 56 कोटी ऐकलं? अरे हे तर माहीत होतं मला. तर ते 56 कोटी व्यक्त ब्रह्मांड असं आपण का म्हणतो, तर त्या विश्वदेवतेची जी मूर्तीचा जो आकार आहे तो 56 कोटीचाच आहे. आणि म्हणून या 56 कोटी योजनेमध्येच हे सारी जीवजाती आहे. त्याच्यानंतरचं जे आहे अव्यक्त म्हणतात त्याला. अव्यक्त ब्रह्मांड म्हणजे 500 कोटी मायनस 56, त्याच्यात राहिले किती? 444. हे एवढं योजन, ही पोकळी आहे, निव्वळ पोकळी, याच्यामध्ये काहीच नाही. आणि मग दुसऱ्या ब्रह्मांडाची रचना अशीच. हे 440, ते 444, हे 444, एवढी तिकडूनची पोकळी निकडूनची पोकळी. तेव्हा या ब्रह्मांडातला जीव त्या ब्रह्मांडात जाईल, त्याला प्रवास किती करावा लागेल? 888 कोटी योजन गुणिले 12 करा. कुठं करायला लावता बाबा? आमचं गणित लय कच्चं आहे की नाही?
ते कॅल्क्युलेटर बी कमी पडेल, त्यालाही मर्यादा असते. एवढं सोपं आहे का हे आपण समजून घ्यायचं आहे. म्हणून आचार्यांनी एकदा देवाला विचारलं का आईल ब्रह्मांडाची काय रचना म्हटले. अरे बाबा म्हणले याच ब्रह्मांडाचं नीट समजून घे, तुला समजती का नाही. आईल ब्रह्मांडाचं काय विचारतो. एका ब्रह्मांडाचं आपल्याला समजणं मुश्किल आहे. एका देवतेचं जरी पाहिलं तरी ते मुश्किल आहे. आपण इथं हे फक्त व्हेरी आय एम पी, फक्त पॉईंट आहे, आपल्याला माहिती आहे, जास्त खोलात जायचंच नाही आहे. तर ह्या ज्या विश्वदेवतेची जी आहे हे लक्षात घ्या की 56 कोटी ब्रह्मांड आपण बऱ्याच वेळा ऐकलेलं राहतं. 56 कोटी व्यक्त ब्रह्मांड, 56 कोटी, पण ते कुठून हा शब्द आला माहीत नाही. स्वरूप मर्यादा तर 500 कोटी आणि 56 कोटीमध्येच कुठून आलं. तर ती जी विश्वाची जी मूर्ती आहे ना, त्या मूर्तीचा आकार 56 कोटी आहे. तिची स्वरूप मर्यादा जास्त आहे, परंतु आकार तेवढा असल्यामुळं त्या योजनेचं हेच व्यक्त ब्रह्मांड आहे, त्यालाच व्यक्त ब्रह्मांड म्हणतात. विश्वाची व्यक्त ब्रह्मांड असता तिचा आकार कसा आहे, कासव्याचा आकार आहे, कासव. अन्य देवतेच्या मंदिरात बऱ्याच ठिकाणी कासव असतात बघा, लोक त्याला पाया पडतात, गंध लावतात, अक्षता लावतात. ही ब्रह्मांडाची म्हणजे विश्वाची रचना आहे, ती कासवासारखी असते. यात खालील देवतांचे अव्यक्त स्वरूपे व्यक्त ब्रह्मांड असता जीव, पृथ्वी सर्व सामावलेलं आहे. या विश्वामध्ये जीव आले, देवता आल्या, प्रपंच आला, फक्त चैतन्य आणि परमेश्वर सोडून बाकी हे सारं सामावलेलं आहे याच्यामध्ये, या 56 कोटी ब्रह्मांडा, 56 कोटी योजनामध्ये. लक्षात घ्या, पृथ्वी हे सर्वच सामावलेले, म्हणून या विश्वाची ब्रह्मांड असता नेहमी स्थिर राहते, म्हणून ती स्थिर राहते. याचा अर्थ ती हलत नाही, ती हल्ली तर काय होईल, भूकंप होईल. परंतु ती स्थिर राहते. स्थिर ठेवण्याचं कारणच आहे का जर स्थिर अस्थिर झाली, थोडी जरी हल्ली ना, माझं कर्म तुमच्याला, तुमचं कर्म मला, असं होऊ शकतं. कर्मात बदल. जीव डायरेक्ट संभाजीनगरचा नाशिकला नाशिकचा कुठं जाईल, म्हणून ती स्थिर राहते कायमची, असं कधीच होत नाही. म्हणजे एक सिस्टमचा भाग आहे. परमेश्वराने या जीव उद्धारण्याच्या कार्यासाठी, जीवाच्या हितासाठी, भल्यासाठी सिस्टम करून टाकलेली. कारण वरील सर्व यात सामावलेले असल्याने या देवता चलद्रूप झाली किंवा थोडीशी बदलली तर वरील देवतांचे सुखफळे भोगत असलेल्या जीवांना सुखापासून वेगळे व्हावे लागेल. असा प्रसंग येऊ नये, कर्म बदलू नये, इकडून तिकडं जाऊ नये, अस्थिरता निर्माण होऊ नये. म्हणून ते कायमस्वरूपी ही विश्वदेवता स्थिरच राहते, ती कधीच चेंज होत नाही, कधीच बदलत नाही. ही देवता सतत स्थिर राहते. हिचा वर्णसुद्धा काय पिवळा आहे. अशा अनेक विश्वदेवता या सृष्टीत आहे, तीच अनंत ब्रह्मांडे होय. अशी एक आपण बघितलं, अशी अनंत ब्रह्मांड आहे. त्या अनंत ब्रह्मांडाला व्यापलेली एक चैतन्य माय आहे आणि त्या चैतन्याला व्यापलेलं परमेश्वर आहे. बघा परमेश्वर किती यस ना परमेश्वर. आणि आपण कशाचा विचार करतो, चिंधी चोरकटीचा आहे की नाही. तो परमेश्वर किती मोठा आहे. एक विश्व आपल्या डोक्याच्या बाहेर ते समजून घेणं, एक ब्रह्मांड, अशी अनंत ब्रह्मांड आहे, संख्याच नाही, अनंत ब्रह्मांड. त्या अनंत ब्रह्मांडाला एक चैतन्य माया आणि त्याच्याही पलीकडं परमेश्वर आणि त्या परमेश्वराचे आपले डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे की नाही. डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे. तुम्हाला मध्यस्थी आहे कोणाची, एजंटची गरज आहे का, दलालीची गरज आहे का. त्याच्यामुळं डायरेक्ट कॉन्टॅक्ट तुमचे. फक्त कॉन्टॅक्ट कधी करावं लागतील तुम्हाला, तुमच्याकडे नंबरसुद्धा आहे, मोबाईल नंबरसुद्धा आहे परमेश्वराचे, पण पहाटे 3 ते 6चा हा टायमिंग आहे परमेश्वराचा. जर यादा का तुमचा मोबाईल नाही लागला तर मिस कॉल पडतो तिथं आणि मग परमेश्वराच्या या कॉम्प्युटरमधून लगेच चैतन्य मायेला तर जातं. ती चैतन्य माया कॉन्टॅक्ट करते, काय पाहिजे, काय अडचण आहे, काय प्रॉब्लेम्स आहे. तुमचं दृष्टपर असेल तर मायाच मग देऊन टाकते आणि अदृष्टपर असेल तर वरती लगेच रिपोर्टिंग करते का नाही हमाऱ्या बस की बात नाही, ये आप देखो आपका सब. परंतु पहाटे 3ला आपण झोपेल राहतो. म्हणजे नेमकी वेळ मोबाईलची तीच आहे आणि त्यावेळेस आपण धाराडोर झोपेल राहतो. एक तर थंडीचे दिवस आणि परत 2-2 ब्लँकेट, काय उठायचं शक्य आहे का. हां, त्याच्यामुळं पहाटे 3 देवाने सांगितले पश्चात पारी उठीचे, तो सारस्वत काळ. देवता हृदयाशी, देवता म्हणजे परमेश्वर हृदयात येतात. आपल्या हृदयात परमेश्वर आला, याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय पाहिजे, त्याच्यासाठी तर सारी धडपड आहे. आणि ती वेळ आपण नाही साधली, नाही पकडली, काही कारण नाही. 8 शिवाय उठतच नाही म्हणे. 8 कोणते, रात्रीचे 8 का सकाळचे 8. 8 वाजता उठल्यानंतर आपलं 12 वाजतील मग आवरायला, हे लक्षात घ्या. म्हणून आपल्याला पहाटे 3 ते 6ला उठायचं. तुम्ही संसारात आहे, कामात आहे, व्यस्त आहे, दिवसभर कामात राहता, वेळ नाही भेटत 100%, परंतु 3 वाजता उठा, गजर लावा, सवय लावा. शारीरिक गजरसुद्धा लावू शकता. संध्याकाळी झोपताना बरोबर पाणी पिऊन झोपायचं. काय तुम्ही झोपणार आहे,
पाणी प्यायचं भरपूर, 2-3 तांबे पाणी प्यायचं आणि झोपायचं. दोन्ही शारीरिक शुद्धी पण होणार आणि ते तुम्हाला झोपू पण देणार नाही. ते पाणी तुम्हाला गजर लावायची सुद्धा गरज नाही. पहाटे 3ला उठा, तुम्हाला कामाला जायचं आहे, भरपूर काम आहे, व्यस्तता आहे, आरामाला वेळ नाही आहे. 15 मिनटं 5 मिनटं फक्त देवाला आठवा. देव दयाळू मायाळू कृपाळू, ते पण देव समजून घेते. 15 मिनटं नाही करू शकत तुम्ही. पहिलं नाम एकदाच घ्यायचं, गाठी नाही करीत बसायच्या. तुमच्या डोक्यात गाठ्या घुसल्या. एकदा नाम घ्या, फक्त आठवायचं. दुसरं एकदा, तिसरं एकदा, चौथं एकदा, 5वं मग 5 मिनटं 2 मिनटं काय असेल ते. नाही असं काही नाही आहे. तुम्हाला वेळ असेल बघा. असा प्रॉब्लेम येतो आपला, तुम्ही एक गाठी स्मरण करण्याच्या मागं लागता. पहिली एक गाठी स्मरण केलं का तुमचा थोडा उत्साह आहे, थकवा आहे, येऊन जातो. मग दुसरी गाठी, मग 4 गाठी होईपर्यंत तुम्हाला असं वाटतं 15 गाठ्या झाल्या. आणि जी मेन गाठी करायची, जे मेन स्मरण करायचं, तिथं तुम्ही स्लिप होईल राहता. काही उपयोग नसतो. देवाने काय सांगितले? 5वे ते निरंतर 8वे. आपला देव कोण आहे? स्वामी श्री चक्रधर. आपल्याला बोध कोणी दिला आहे? स्वामी श्री चक्रधरांनी. आपल्याला प्राप्ती कोणाची पाहिजे? स्वामी श्री चक्रधरांची. अलौकिक अवतार, उभयदृश्य अवतार, यती मुनीचा वेश, जीव उद्धारण्याचं व्यसन आपल्याला तो पाहिजे ना. मग त्याच्यापर्यंत कसं जाता येईल? स्पीडली जायचं. देवाने आपल्याला हे 4 अवतार सांगितले, माहिती म्हणून सांगितले. पूजनीय माईम भटांना अवतार सांगितले. श्रीकृष्ण महाराजांवरती त्यांची निष्ठा होती. जगमान्य अवतार म्हणून सांगितला. मग दत्तात्रय प्रभू जर श्रीकृष्ण महाराजांचं स्मरण कलियुगात करल्यानंतर प्राप्ती होत असती तर पूजनीय माईम भटांनी दुसरा अवतार विचारला असता का? देवाने तरी दुसरा अवतार सांगितला असता का? पहिला अवताराने नाही, मग दुसरा, मग तिसरा, मग चौथा. तिसरा आणि चौथा तर आवरण पर आहे, त्याच्यामुळं तो विषयच नाही. हे उभयदृश्य अवतार जरी असले तरी त्या ठिकाणचे, त्या पद्धतीचे, त्या वैशिष्ट्याचे 5व्या अवतारापर्यंत आणायचं काय गरज पडली? जर श्रीकृष्ण महाराजचा अवतार द्वापर युगात झालेला आहे, जगमान्य आहे, सर्वांना माहिती आहे, चक्रधर स्वामींना अवतार घेण्याची गरज काय पडली? आहे ना अवतार, ऑलरेडी आहे ना. मग काय त्याच अवताराकडून परत मग बोध ज्ञान काय द्यायचं ते देऊ शकतात ना. की स्वामी श्रीकृष्ण महाराजांना होतं संस्कृत भाषाच येत होती काय? मराठी येत नव्हती, ते मराठी बोलू शकत नव्हते काय? तो अवतार पूजनीय माईम भट काय म्हणतात, ते अवतारनी धामाला गेले. कर्पूर कज्जलिकावत स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलं. आणि मग त्या गाठ्या केल्या, थकले, आणि जिथं जायचं तिथं तुम्हाला जाता नाही आलं लवकर. म्हणून तुमच्याकडे वेळ किती आहे? तुमच्याकडे 3 तास आहे ना. मग एका पहिल्या नामाची करा 1 गाठी, दुसऱ्या नामाची 1 गाठी करा, तिसऱ्या नामाची 1 गाठी करा, चौथ्या नामाची 1 गाठी करा, काय हरकत नाही. आणि मग करा किती. बरं गाठी तरी का पाहिजे तुमच्या हातात? काय मोजायचं तुम्हाला? कोणाला सांगायचं आहे आम्ही एवढ्या गाठ्या केल्या, तेवढ्या गाठ्या केल्या? कालच मी कुठंतरी गेलो होतो, आजच गेलो मार्गात. भिक्षुक काय म्हणताय की नवरात्रात बाबा आम्ही पंक्तीच घेत नाही, लोकांना बोलवतच नाही, काय स्मरण होत नाही ना हो म्हणे. यावेळेस मी असं नाही केलं तर दिवसाला 60 गाठ्या झाल्या वाटतं. आता म्हटलं काय डोकं लावायचं, 60 गाठ्या सांगायचं कोणाला आहे? त्या लेखी किती लागले हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला गाठी कशासाठी दिली? एक माध्यम आहे, एक साधन आहे, एक आठवण राहावी म्हणून दिलेलं आहे. म्हणून ते तर त्या हातातच गाठी पाहिजे असं थोडी. इथून ते चाललं पाहिजे, स्वभावच झालं पाहिजे नामस्मरण. जेवताना, उठताना, बसताना, बोलताना, चालताना स्मरण चालू राहिलं पाहिजे. त्याला ती मला सवय लावावं लागेल. त्यासाठी गाठी काय पाहिजे? तर तुमच्याकडे 5च मिनटं आहे, तुम्ही पहिलीच गाठी केली, झोपले, मग राहिलं काय? म्हणून आठवा, फक्त आठवा. देवाने सांगितलंय म्हणून आठवा. श्रीकृष्ण महाराज, स्वामी श्री दत्तात्रय प्रभू महाराज, स्वामी श्री चक्रपाणी प्रभू महाराज, स्वामी श्री गोविंदप्रभू महाराज, या शेवटच्या नामावरती अलौकिक अवतार, यतिमुनीचा वेश, जीव उद्धारण्याचं व्यसन. आचार्यांनी डायरेक्ट तुम्हाला गॅरंटी दिली, या अवताराने जो उद्धारणार नाही तो कुठंच उद्धारणार नाही. आता काय उद्धारणार नाही सांगितलं, याचा अर्थ 4 अवतारामुळं नाही उद्धारणार म्हटलं. असंच अप्रत्यक्षरित्या आहे ना. आणि तो म्हणते संकट आलं का तर रोज स्मरण करा. अहो काय माईम भटांना माहीत नव्हतं काय ते? संकट आलं होतं तर रोज स्मरण करा. दत्तात्रय अमुक दर्शन आहे आणि तुमच्या स्मरणाने लगेच प्रसन्न झाले. आज म्हणे कोणता महिना आहे? दत्तात्रयांचं स्मरण करा. संकट आलं का दत्तात्रय. अहो सोपा अवतार आहे, नाम घेतात लगेच. दुसऱ्या ब्राह्मणात असेल तरी येतील.
ते दिलं सोडून आणि अवघड अवताराकडे जाऊ राहिले. शक्य आहे का? सोपं आहे का? हे लक्षात येत नाही. आपण विचारच करत नाही, चिंतनच करत नाही. फॉरवर्ड करण्याची सवय लागेल. एक पाठीमागून आलं, आपण दुसऱ्याला सांगतो, दुसरा तिसऱ्याला सांगतो, चालले चालले चालले. जो चिकित्सक आहे, जो बुद्धिवादी आहे, जो विचार करणार आहे, चिंतन करणार आहे, तो महान भाव. जर तसं असतं तर पूजनीय माईम भट्टांना सांगितलंच नसतं. माईम भट्टांनी जे क्लिअर सांगितलं ते म्हटले तर देवानी शिक्का, देव म्हटले देवानी खोडलं का? कर्मसिद्धांत जसा खोडला तसा तो अवतार खोडला का देवानी? यस, तुम्ही म्हणता तसं. निजधामाला गेले, यस निजधामाला गेले. अमोघ दर्शन, यस अमोघ दर्शन. त्यांनी कामाख्या निमित्तानं देह त्याग केला, अवतार संपुष्टात आला, यस ओके. हे देव वेडा होतो, देव पिसा होतो, देव मुका होतो, पण चालता बोलता देव तो दुर्लभ. देव वेडा आहे, देवाने स्पष्ट केलं, यस ओके. सोपं नाही. आणि देवाने सांगितलं, माझे सत्संग ऐका, सर्वज्ञ श्री चक्र प्रभू निरोपित श्री गोविंद प्रभू अवतार ऐका तुम्ही. मस्त वाटेल तुम्हाला, तुमची दृष्टी बदलेल, तुमची बुद्धी चेंज होईल. आणि सर्वज्ञ श्री चक्र प्रभू निरोपित सर्वज्ञ श्री चक्र प्रभू हा पण सत्संग ऐका तुम्ही. संशोधक पद्धतीनं आपण ते चिंतन करत नाही, समजून घेत नाही, जाणून घेत नाही. देवाने यस यस केलंय, खोडलं नाहीये. कर्मसिद्धांताला यस केलं का? ते खोडले. अरे म्हटले बाळा, किती कर्म, दोन होतच नाही, होऊ शकत नाही. एक आहे परमेश्वर आहे विनन, तो परमेश्वर. म्हणे सांगा श्रीकृष्ण, नाही. दत्तप्रभू नाही. चक्रपाणी प्रभू नाही. गोविंद प्रभू नाही. मग घे. याच्यानंतर मग बोलले का माईम भट? याच्यानंतर बोलले. आणि देव बोलले का? यस ये शरण ये. देव म्हणताय मला शरण ये. येतं शरण आल्या काही मरण असे, आणि आपण भलतीकडेच पळतो. इतकं सोपं सरळ स्पष्ट तत्त्वज्ञान देवाने आपल्यापुढं मांडलं आहे, आणि आपण कशासाठी पळतो आहे? हा महिना आला म्हणे हेच करा आणि तेच करा आणि तेच करा. नाही, देवाने एक आपल्याला माहिती दिलेली. याचा अर्थ पंचाळेश्वरला जायचं नाही असं नाही आहे. जायचं आहे, स्थान आहे दत्तप्रभूचं. देवाने सांगितलं ना, तुम्ही दगड ओटे गोटे तुम्हाला नमस्कार नाही का? तुम्ही का डावललं स्थान? सांगितलं ना देवाने. देमतीला डावललं का? डावलावं स्थान, जड स्थानाला तुम्ही जर स्मरण करता, चिंतन करता, वंदन, तर ते तर चेतन आहे, त्याला का डावललं? म्हणजे हे डावलू नका आणि ते डावलू नका. डावलू नका याचा अर्थ काय? नैसर्गिकरित्या जायचं, त्याला काय? तसं पाहायला गेलं हा विषय अत्यंत आतला आहे, खोलवरचा आहे. आचार्यांनी त्यांच्या पुऱ्या स्वामी श्री चक्रांचं उत्तरापंथ गमन झाल्यानंतर एकदा स्थानवंदन केलं, ते बी बेलापूरपर्यंतच गेलेले आहे. औसा माता तर स्थान करायलाच गेल्या नाही. स्थानवंदन काय? स्थानवंदन काय? तिथं जाऊन डोकं टेकवणं म्हणजे स्थानवंदन आहे का? इथं बसून बी तुम्ही स्थानवंदन करू शकता. वेळा आठवत मला एका भिक्षुकाने विचारलं, तुम्ही एवढ्यात स्थानं? म्हटलं आम्ही दररोज जातो. दररोज डोमेग्रामला जातो, दररोज पंचाळेश्वरला जातो. म्हटलं आणि एवढा कसं काय प्रवासच नाही लागत आहे, सामर्थ्याचं काम आहे. म्हटलं देवाने सांगितलं आहे सकाळी उठा, स्मरण करा. स्मरण करतो आम्ही म्हणजे काय करतो? आम्ही लीळा आठवतो. लीळा आठवणं म्हणजे स्थानवंदन करून आम्ही दररोज स्थानवंदनाला जातो. त्यात काय? आपल्याला स्थानवंदनच माहीत नाही. जायचं, डोकं टेकवायचं, विडा ठेवायचं, सुटायचं, बस. 50 स्थानं केली. किती स्थानं? 50. सांगा. तो चिठ्ठी काढतो त्याला. एखादी लीळा सांगा, सांगता येत नाही. लीळा स्मरण चिंतन करणं म्हणजे स्थानवंदन करणं आहे. त्यासाठी तुम्हाला खूप मोठा प्रवास करण्याची गरज नाही. 50 स्थानं करायचे तर 10च करा, 10 करायचे 2च करा, शांततेने करा. तिथली लीळा आठवा, सत्व हृदयात येईल असं काहीतरी करा ना. तुमचं हृदय सत्वनी भरतच नाही, दुःखच होतं नाही, आठवणच येत नाही. आठवल्यानंतर डोळ्यात पाणी आलं, येतं की नाही? आठवलं. देवाने सांगितलं आहे एकदा तरी आठवा, स्मरण करा असं नाही सांगितलं आहे. देवाला काय सांगितलं? अरे बाळा तू चालला आहे, विसरणार तर नाही. 10-15 वेळा आठव, 5-10 वेळा आठव, 2-4 वेळा आठव, नाही एकदा तरी आठव सांगितलं, स्मरण करायला नाही सांगितलं. आपल्याला आठवलं ना तर दुःख होतं. आपण स्मरण करतो, आपण आठवत नाही. देवाने आठवायला लावलं आहे. आपण म्हणतो ना आठवलं का मग येतं सर्व, आपण आठवत नाही. सोपं आहे खूप. एकदा आठवा आणि मग देव येतो का नाही पहा. देवाने सांगितले ब्रह्मवाणी ती खोटी ठरेल काय? मी येतो तुमच्या हृदयात, येईन 100% येईन,
परंतु आठवायचं कसं आहे, देवाने जसं सांगितलं आहे तसं आठवायचं आहे. आपण आऊट होऊन जातो एक एक गाठीमध्ये, काय गरज नाही. एकदा म्हणा, दोनदा म्हणा, पाचदा म्हणा फक्त, आणि लगेच स्पीड पकडा आणि शेवटच्या नामावरती या. आणि शेवटच्या नामाला लीळा कमी आहे का? अनंत लीळा आहे. किती लीळा आठवू शकता, त्याला काही मर्यादाच नाही आहे. आणि मग तिथं तुमचं सत्व तुमच्या हृदयात आहे. स्वामी श्री चक्रधरांनी तत्त्वज्ञान सांगितलं आहे. ओळख स्वामी श्री चक्रधरांनी दिली, तत्त्वज्ञान स्वामी श्री चक्रधरांचं दिलं आहे. देवाने सांगितलं येतं शरण आली काही मरणास, स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलं ना. आपण ना देव स्वामी श्री चक्रधर, आपली भक्ती स्वामी श्री चक्रधरांची, आपली भक्ती स्वामी श्री चक्रधरांची, म्हणून ती एकनिष्ठ भक्ती ठरते. काही लोक म्हणतात एकनिष्ठ भक्ती, एकनिष्ठ भक्ती, 5-5 अवतार सांगतो. तुम्ही कसं काय सांगता? अहो, एकनिष्ठ भक्तीच आहे आपली. 5 अवतार नॉलेज म्हणून 5 अवतार नाही आहे, हजारो अवतार आहे. देवाने सांगितलं ना 1000 अवतार झाले, 1000 अवतार आहे ना, 1000 अवतार होते, पण एके परमेश्वर नाही. एके परमेश्वर कोण? एक परमेश्वर तो एक आहे. परमेश्वर काय अनंत? परमेश्वर तो एक. परमेश्वर काय अनेक? परमेश्वर एक. मग एके परमेश्वर कोण? एके परमेश्वर. एके परमेश्वर तो उभयदृश्य अवतारा वाचून, जीव उद्धारण्याच्या व्यसनाच्या वाचून, यतिमुनीच्या वेशाच्या वाचून, एक तो सारे परमेश्वर आहे, अनंत परमेश्वर. त्या अनंत परमेश्वरातला एक परमेश्वर तो कोण? तो हा स्वामी श्री चक्रधर. तो एके परमेश्वर. एक म्हणजे काय? एक आपण संख्यावाचक घेतला. देव म्हणतात एक म्हणजे तो मी एक. सांगताय कोणाला? पूजनीय माईम भटाला सांगताय का? आपल्यासारखी येडे बाई माईम भट येडे होते काय? एके परमेश्वर म्हणते. माईम भटांनी एके परमेश्वर म्हणजे संख्यावाचक नाही घेतला. त्यांना माहीत होतं अनंत अवतार झाले, अनंत अवतार होतील, अनंत अवतार. ते सांगितलं नाही पूजनीय माईम भटांना. ते नंतरच्या काळात देवानी निरूपण केलेलं आहे, ते बी पूजनीय माईम भटांना नाही केलेलं आहे. याचा अर्थ माईम भटांना माहीत होतं हजारो अवतार होतात, 1000 अवतार आहे, 1000 अवतार होतील, पण ते हजारो अवतारातला एक परमेश्वर तो स्वामी श्री चक्रधर. म्हणून तर पूजनीय माईम भट लगेच शरण आले. पण तरी कन्फ्युजन होतं, त्यांच्या लक्षात आलं नाही. ते गेले कुठं? रुद्रपूरला. देवानी नंतर टोकलं त्यांना, अरे इथं असतं तर इथंच ह्याच इथून अप्रोक्ष झाला असतं. ते नंतरच्या काळात मग ते कन्फ्युजन पूजनीय माईम भटाचं निघालं. पूजनीय माईम भटांचं नाही कन्फ्युजन काढलं देवानी, ते आपलं कन्फ्युजन काढलं आहे. पण आपण कन्फ्युजनमधून निघतच नाही आहे, निघायला तयार नाही आहे. आपल्याला देवाने आठवायला लावलं आहे. कोणाला आठवायला लावलं? कसं आठवायला लावलं बघा तुम्ही. विश्वरूप देवता आहे, पण त्या काही परमेश्वर नाही. त्यांच्यामध्ये सर्वच आहे. विश्व म्हणजे व्यापक, त्यालासुद्धा चौथे ब्रह्म म्हटले गेलेले. विश्वदेवतेलासुद्धा चौथे ब्रह्म म्हटले गेले. ब्रह्म किती आहे? 4. विष्णू किती आहे? 3. अन्य लोकांना सांगायसाठी अत्यंत सोपं तुमच्याकडे जनरल. याला तुर्य ब्रह्मसुद्धा म्हटले आहे, कारण जीवदेवता प्रपंचाच्या ब्रह्मांडाची, विश्वची ब्रह्मांडास्था व्यापून असते. विश्वची जी ब्रह्मांड असते ती पूर्ण याला व्यापून आहे. सर्वांना व्यापून ईश्वर स्वरूपाला पहिले ब्रह्म म्हणतात. आता ते आणखीन थोडंसं पुढं गेलं. सर्वांना व्यापून ईश्वर स्वरूपाला पहिले ब्रह्म, दुसरे मायेला व्यापणारे सतब्रह्म, ब्रह्मांडांना व्यापून असलेली माया चौथे, एका ब्रह्मांडाला व्यापून असलेले व्यक्त अव्यक्त विश्वाचे स्वरूप. आता ते अव्यक्त स्वरूप आपलं थोडक्यात सांगतो. अव्यक्त स्वरूप परमेश्वराचं, त्याला ब्रह्म आहे की. व्यक्त स्वरूप परमेश्वर आणि माया देवतेची येते, त्रेन परमेश्वर. त्याच्यामध्ये आता ते पुढं जाऊ आपण, तो विषय आणखीन वेगळा आहे. परमेश्वराच्या याच्यात येईल तो. ब्रह्म, माया, ईश्वर याचं मिळून ब्रह्म प्लस माया प्लस ईश्वर प्लस परमेश्वर, या तिन्हीला एकत्र तो परमेश्वर नामना आहे. ब्रह्म परमेश्वराचं अव्यक्त स्वरूप, ईश्वर व्यक्त स्वरूप होण्यासाठी योग्य, हे अव्यक्त होऊ शकत नाही. मग त्या ईश्वराने काय केलं? ब्रह्माचे सकळही गुण, सकळही धर्म घेतले, मायाची शक्ती घेतली आणि व्यक्त झाला तो परमेश्वर आपल्यासमोर. परमेश्वराने सांगितलं चैतन्यापर परमेश्वर. चैतन्यापर ब्रह्म म्हटलं का? चैतन्यापर ईश्वर म्हटलं का? नाही, चैतन्यापर परमेश्वर तो देव श्री चक्रधर. सकळ जीवाते रक्षित उद्धरिता. सोपं आहे, थोडासा अवघड विषय, परंतु पुढं जाऊन आपण त्याच्यावरती अधिक प्रकाश टाकू. चैतन्य देवता आहे पण परमेश्वर नाही. संपवायचं आहे का थांबवायचं आहे? आपल्याला वेळ आहे, उद्या आपण करू. थोडंसं घाई करण्यापेक्षा अधिक ही देवता जी आहे चैतन्य माया, त्या देवतेच्या वरती जास्त प्रकाश टाकावा लागेल. म्हणजे ती परमेश्वराची पिये देवता आहे, त्या अनुषंगाने आपण घेऊ. याच्यामध्ये काही शंका नाही राहिली कोणाची. असेल तर विचारा.
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो।